करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा, करूया अंतरयात्रा जरा. आमच्या जीवाला काही भय नाही बघा. मोठी झाली की सगळी भयच भय. अनेक अडचणी सोसून बाजूला ठेवून या सत्संगासाठी ते काय देऊ इच्छितात, आपण किती घेऊ इच्छितो, त्या हेतून एकत्र आलेल्या सर्वांना आपला संत मंडळीनं माझे प्रणाम. पान 163 पद 242. ठारे लवकरी ठारे लवकरी, सत्वर जावे शुद्धीवरी, सत्वर जावे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी. सत्वर यावे शुद्धीवरी, सत्वर यावे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा, उठा उठा रे लवकरी. बारा एक वाजला, तो 1 वाजून गेला. अशा वेळेला आता उठा उठा हे काय, उठा उठा जेवायसाठी उठा उठा म्हणणं एक वेळ यावेळी एवढं सांगतायत, आणि ते आपण परत 1 वाजता म्हणतोय. जेवणाचं तर सांगायचंच आहे. ते कोणी त्यातूनच एखाद्याला समजा कलकललं काय झालं तरी उठलं तरी चालेल. पण इथे जे शिबिरासाठी संतांच्या कृपेने, निसर्गाच्या कृपेनं एकत्र आलेले आहोत, तर यात उठा उठा म्हणण्यामध्ये सावध व्हा म्हणण्याचा भाव आहे, जागे व्हा म्हणण्याचा भाव आहे. जागा झाला तरी तो सावध असेलच असं नाही. तेव्हा निदान जागा होऊ दे, उठू दे, जागा होऊ दे, मग सावध होऊ दे. आपण कशासाठी आलो आहोत आणि कोणकोणती भूमिका घेऊन आलं आहे ही माहीत नाही. आपली भूमिका काय आहे ती फक्त आपण पाहतो. ती वेगवेगळ्या मार्गाने सावध होण्याची आपण जेवढी काही त्यांची इच्छा असेल तशी सत्र घेऊ. आपण
नामाने सावध राहू, मौनाने सावध राहू. कारण मौनात सावध राहणं फार अवघड असतं. दुसरा बोलतो म्हणजे आपण बोलणार नसतो, खरं म्हणजे ठरलेलं असतं, कारण आपलं मौनच ठरलेलं आहे. पण दुसरा बोलतो आणि तो असं काही विचारतो की आपल्याला नुसतं खोडीनं उत्तर देऊन चालत नाही, मग त्यात मौन बिघडतं. तेव्हा सावधानता ही या बाबतीतली खूप कठीण. तर तशा बाबतीनं प्रयत्न करू. आणि असंही असतं काही की माझी आता 5-5 शिबिरे झाली, 10-10 झाली, 20-20 झाली, आता हे 29वा चालले, म्हणजे 20-20 झाली म्हणायला हरकत नाही. 29 सुद्धा झालेली, म्हणजे आता हे 29वा चालू आहे म्हणा. काय तर ते काय 28 झाले. तर अशा काही झोपेत राहण्यात पण अर्थ नाही. उठलेलं बरं, जागं झालेलं बरं. कारण ते शिबिर होतं, म्हणजे जसं काय 28वं होतं, ते सुरू झालं, त्यांची कृपा होती म्हणून ते चाललं, आणि त्यांची कृपा होती म्हणून ते संपलं. इथे अनेक आता वचनं लावत आहेत, आपलं लक्ष गेलंच असेल. तर ते संतांचं म्हणणं आहे, अनुभवाचं आहे, त्यातलं आपल्याला उपयोगी पडणारच आहे सगळं. तर त्या बाबतीत सुद्धा त्याला मी होतो हे इतिहास म्हणून सांगता येण्यासारखं आहे. पण वर्तमानात जर आपण विचार केला त्याचा, त्यावेळी मी होतो का नाही असं म्हणण्यासारखी वेळ येईल. कारण समजा जर आपल्याला म्हटलं की गेल्या शिबिरात आपण कुठल्या अभंगाचा काय अभ्यास केला, त्या मिनिटाने आपण काय शिकलो, आणि मध्ये मग त्याच्यावर काय आपण 6 महिने अंमल केला, तर मग उगाच 5-5, 10-10, 20-20 म्हणण्यात काय अर्थ नाही. जागा झालेलं बरं. ज्यानं हे जे काही चाललं आहे ते तरी तेवढ्या एकाग्रतेनं, तेवढ्या उत्सुकतेनं आपण घेऊ शकू. तेव्हा अशाही अर्थाने उठा. आणि एवढ्यावर हे झालं आहे, संपलं आहे असंही नाही. आले आहे विघ्न भारी, आले आहे विघ्न भारी, काळ टपला तुम्हावरी, काळ टपला तुम्हावरी, नित्य करीता हे चोरी, नित्य करीता हे चोरी, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या, आयुष्याची तुमच्या. तरी त्याच्यासाठी आहे, पण शेवटी तो टपलेलाच आहे. रवींद्रनाथ म्हणायचे, त्याची मला एकदम आठवण झाली. गीतांजली जसं म्हटलेलं आहे, तो मित्रासारखा सोबत चालत असतो, कधीही त्रास देत नाही, काय करीत नाही, काय. आणि एक दिवशी फक्त खांद्यावर हात ठेवतो, असं पाहिजे नाही एकदम. आणि असं तो बरोबर चालतो आहे असं भान ज्याला आहे, त्याचा व्यवहार कसा असेल अशी कल्पना आपण केली तर लक्षात येईल की हे अशा अर्थाने वाईट नसलं तरी एका बाजूने तो बरोबर चालतो आहे सतत. तो भरवू देत नाही कुठे, आपल्याला थांबू देत नाही. सुरुवात केली त्यावेळेला जरी हे 1:15 झाला असला तरी त्याचे आता 1:25 झाले. तो थांबू नाही देणार. 10 मिनटं घेऊन गेला. 10 मिनटात काही मिळालं असलं तर बरं, नाही तर 10 मिनटं गेली. असे आयुष्यात किती तास, किती मिनटं काय काय झालं असेल. आपण लग्नाचा सुद्धा 50वा वगैरे वाढदिवस, काय 60वा वाढदिवस लग्नाचा, किंवा पूर्वीची गेली त्याबद्दल काय म्हणता येत नाही. पुढची गेली त्याबद्दल कोणाला तरी काहीतरी दोष तरी देता येतो. 50, 60, 70 काय जे असेल ते. तर असे ते सुद्धा वाढदिवस साजरे करतो. तेव्हा आपल्या लक्षात असेल की एवढी वर्ष गेली, तर ह्याच्यात तो बरोबर चालत होता. तो एक क्षणी हे काम करणार, त्याच्या आत माझं काम रोखलं का, एवढंच प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी अडचण काय आहे? अडचण तशी काहीच नाही, कारण आपण तसे बुद्धिमान आहोत, सुशिक्षित आहोत. ते सुशिक्षितपणाबद्दल काहीतरी लावलेलं आहे. माणसाच्या अंतरंगात जर चांगुलपण नसेल आणि प्रेम नसेल तर शिक्षणाला काही अर्थ नाही. आणि विचार करून बघा, काही काहीच्या ठिकाणी शिक्षण नसतं पण खूप चांगुलपणा असतो आणि खूप प्रेम असतं. तो मनुष्य जगाला जेवढं सुखी करू शकतो
तेवढा सर्वात जास्त शिकलेला मनुष्यसुद्धा चुकी करू शकत नाही, कारण त्याची गरज आहे. म्हणून ती मुद्दाम आहे, प्रेम आणि चांगुलपणा. आणि नेमका अभ्यासक्रमात तसला कुठला पेपर नाही चांगुलपणावर वगैरे, कुठल्या साईडला गेलं तरी. तेव्हा ही जी वचन आहेत त्याच्याकडे आपलं मध्ये मध्ये लक्ष असावं, त्याचा विचार करीत असावं. आपलं स्वतःचं काय झालं आहे हे तर आपण ऐकतोच आहोत. उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका वगैरे सगळं पटापट आपल्याला माहीत आहे. तर ज्ञानदृष्टीनं पाहायचं आहे. काय झालं आहे, अडचण अशी आहे की आपल्यालाच काय झालं हे कळत नाही आहे, अशी अडचण. आणि पुन्हा आपल्याला काय झालं हे कळते असं आपल्याला वाटतं आहे. पेचातून कसं सुटावं हे काही कळत नाही. तर पेच कसा आहे, म्हणजे आमच्या एक काकू होत्या, तर त्यांना त्या कामं करून यायच्या बाहेरची उन्हातानाची संध्याकाळची काय ते राहायचं. तर आल्यावर जर त्यांना कोणी म्हटलं की एखादं काम झालं नाही किंवा केलं नाही म्हणून आठवण केली की हे काम राहिलं, काय दळण आणायचं होतं ते राहिलं, काय इस्त्रीचे कपडे आणायचे होते ते राहिले, तर त्या काय म्हणायच्या, ते माझ्या लक्षात होतं, येताना इस्त्रीचे कपडे आणायचे ते माझ्या लक्षात होतं, पण प्रत्यक्ष येताना मी ते विसरले. आता ही दोन्ही गोष्टी एकाच वेळेला तर कशा काय म्हणू शकत कोण आठवू, पण लक्षात होतं आणि मी विसरलो. आता ह्या दोन गोष्टींनाच परस्पर विरोधी गोष्टी आहेत ह्या, पण त्यांचं म्हणणं असं असेल की येताना मी ते विसरले, माझ्या लक्षात होतं, आत्ताच होतं लक्षात आहे. आता ह्याच्या पुढं काय सांगणारा म्हणेल बुवा मी जाऊन आणतो, तर तुम्ही आणणार आहात का, आता दुसरं काय हे संपण्यासारखं प्रकरण नाही. त्यामुळं आपलंसुद्धा काय झालं आहे असं जर आपल्याला कळत असेल आणि असं वाटत असेल की कळतं आहे, तर डेंजर आहे जरा थोडंसं काम. त्यामुळे कळते ना, जावं पुढं म्हणायचं, जरा नसेल तर आपलं मी माझ्या मार्गाला लागतो असं म्हटलेलं बरं, असं म्हणायची परिस्थिती आहे. तर खरं सांगायचं तर ते एवढ्या बार दुपारी समजा घरी कामं करून बाहेरून परतल्यावर आता ते लक्षात आहे म्हणण्यात किंवा आता ते माझ्या लक्षात आहेच असं म्हणण्याचा व्यावहारिकदृष्ट्या काय उपयोग आहे. कपडे दुकानात राहिले, इस्त्रीचे दळण तिकडे राहिले, तेव्हा आपण एका बाजूला म्हणतो माझ्या लक्षात होतं, बरोबरच आहे, त्या जाताना त्यांच्या लक्षात असणारच आहे, पण परतून इकडे ज्या वेळेला घराकडे निघाला त्यावेळेला ते मध्येच कुठेतरी गेलं होतं. बाबा म्हणायचे ना, स्लीप होतं म्हणायचे, शब्द फार चांगला नाही पण ते स्लीप होतं, पण ते त्यांच्या लक्षात येत नसल्यामुळे त्या म्हणायचे की लक्षात होतं आणि आत्ताही ते लक्षात आहे, फक्त तेव्हा ते विसरलं. आयुष्यात असं परतीच्या वेळेला लक्षात येऊनही त्याचा फारसा काही उपयोग नाही. परतीच्या वेळेला जर लक्षात आलं की हो माझ्या लक्षात आहे, कारण हे त्यांनी कधीच सांगून ठेवलेलं आहे, लहानपणापासून कोणाकोणाकडे याचं वळण असतं, हे सगळं आहे. पण ज्या वेळेला मी ती इस्त्रीच्या दुकानावरून पास झालो, निघालो तिथून, त्यावेळेला जर ते मला आठवलं नसलं तर नंतर लक्षात असूनसुद्धा काही उपयोग नाही. म्हणजे जो प्रसंग आहे, आता काय लढाईचा प्रसंग आहे आणि त्यावेळेला नेमकं मला बरं नाही आहे वगैरे काय, अशा तर त्याचा काय उपयोग नाही. एरवी कितीही मरदूम की आपण म्हणजे लढाई नसताना केली असली तरीसुद्धा तिचं प्रत्यक्ष लढाईच्या वेळेला ज्या वेळेला ते काय शस्त्र चालवायचं त्याच वेळेला नेमकं मी फक्त तिथं नव्हतो, माझा हात चालला नाही, अमकं झालं नाही, लक्षात राहिलं नाही, ते लक्षात राहिलं नाही म्हणून काय उपयोग नाही. कारण त्याच्यानंतर कोण लक्षात, कोणाच्या लक्षात नव्हतं ते बघायलासुद्धा कोण असणार नाही, तिथं तो जातो मारून पुढे निघून. तसंही आहे की ज्या ज्या वेळेला ते जाण्याची शक्यता आहे, ज्या ज्या वेळेला ते चुकण्याची शक्यता आहे, त्या त्या वेळेला जो सावधान आहे तोच खरा सावधान आहे. एरवी जाता जाता कपडे आणायचे हे घोकून काय उपयोग होणार नाही. ज्या वेळेला ते आणायचं दुकान येईल, ज्या वेळेला ते गिरणं येईल, त्या गिरणीच्या वेळेला तिथं ज्याला आठवलं त्याला आठवलं. आता ते आठवण्यासाठी एरवी लक्षात ठेवावं लागतं तरच ते आठवतं. जसं जेव्हा एकदा आपल्याला निर्वाणाच्या वेळेला सगळं नाम आलं म्हणजे झालं, हे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी ते एरवी घेतलं असलं तर त्यावेळेला कदाचित आठवण्याची शक्यता आहे, म्हणून एरवी घ्यावं लागतं अशा भाषेत ते सांगतात. पण मुळात विचार केला तर ते तिथे आठवायला पाहिजे ही गोष्ट खरी. ज्या वेळेला मी तिथून त्या कामाच्या दुकानावरून जाणार त्या क्षणी मला आपलं काम आहे, गेलं, ते पिशवी घेतली काय ते घेतलं, परत निघाला, तर त्याचं काम झालं. पण असं जर परत आल्यावर आपण म्हटलं मला ते आठवतं आहे, तसं तर परतीच्या वेळेला आपल्याला ह्याची काय सबब सांगून किंवा हे माझ्या लक्षात होतं सांगून काय उपयोग नाही. तसं आयुष्याच्या परतीच्या वेळेला सुद्धा हे शेवटी सांगून काय उपयोग नाही की मी सगळं ऐकलेलं आहे, खरी मुखे म्हणा, मला माहिती आहे, माझ्या लक्षात आहे, आत्ता येतं आहे का ते,
या क्षणी काहीही दुसरं आठवत नाही आणि फक्त हरिमुखीपणा आठवते. काय श्रीराम जयराम जयराम आठवते, दत्त दत्त आठवते. हां ठीक. तर मग काय सांगायची गरजच नाही, तो म्हणतोच आहे, तो नेहमातच जाळ, प्रश्नच नाही. आणि त्याहीपेक्षा हा तर एकच प्रसंग आहे, ठीक आहे. त्याच्या आधी किती प्रसंग आहेत ज्यावेळेला भगवंताची आठवण होण्याची गरज आहे. असे किती प्रसंग आहेत, ते निराशेचे असतील, ते यशाचे असतील, सगळे कसल्याही प्रसंगात मला भगवंताची आठवण यावीच आहे. कारण ती सगळं समतोल करीत असते. भगवंताची आठवण नेहमी चित्ताला समतोल करते. म्हणून ती अशा प्रसंगी, विशेष प्रसंगी जास्त लागते. काय लग्नकार्य, अगदी चांगलं घ्या, लग्नकार्य आहेत, काही आहेत, अशा गोष्टी आहेत, किंवा इकडचे समारंभ आहेत, किंवा इकडचे काही अपयश आहे, किंवा त्या क्षणी त्याला आठवण आहे का की ते यश देणारा जो कोण, तोच हे अपयश देणारा, ह्याची ज्याला आठवण आहे, त्याचं पारडं समतोलच आहे. म्हणजे इतर वेळीसुद्धा त्याची अशा प्रसंगी स्मरण लागेल. ते स्मरण आपल्याला यावं म्हणून हे सत्संगात जावं, त्याची परत परत आठवण करून घ्यावी. कुठं लागणार आहे ते लक्षात ठेवावं. जिथं लागणार आहे तिथं मला होतंय का हे पाहावं. आपल्यावर अपयश आलं, काही समजा अनपेक्षित गोष्ट घडली, काय अपघात घडला, काय झालं, तर कोणाला दूषण द्यायचं आधी मनात येतं की आधी महाराजांची इच्छा अशी होती असं मनात येतं. लगेच लक्षात येईल की आहे की नाही सावधान. म्हणजे सावधान असेल ठीक, महाराजांची इच्छा म्हणेल, आणि सावधान नसेल तर म्हणेल ही असं कसं काय झालं, असं कसं काय नाही झालं, असंच उगाच कुठेतरी कसं काय होत नाही. ते बरोबरच घडत असतं. आपलं चुकतं, आपण दुसऱ्याला दोष देतो, तिसऱ्याला दोष देतो, असं जातं. तर तसं हे अशा वेळेला येते की नाही याची जाणीव होणं म्हणजे ती उपासनेतली आपली तयारी वाढवीत जाणं आहे. ज्याला प्रसंगाला भगवंताची आठवण आहे तो पुढे पुढे चाललेला माणूस आहे. ज्याला प्रसंगात राहते त्याला एरवी राहतेच, म्हणून तो प्रसंगात येते. त्यामुळे साधनेचीच जर प्रगती मोजायची आहे किंवा पाहायची आहे तर मला प्रसंगात ती आहे का. आपण एक ठरवतो, घरातले मनाविरुद्ध काहीतरी सांग, दुसरं काहीतरी सांगतं. आता त्या क्षणी त्यांच्याबद्दल राग येतो आहे का ही महाराजांची इच्छा आहे असं वाटतंय. आता त्यावेळेला आपल्याला वाटणार आहे ना, कळत नाही खरं मी किती विचार करून ठरवलेलं आहे, असं झालं तसं झालं. तुमचं काही झालं असेल या क्षणी आपल्याला त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जाऊ नका. थोडक्यात म्हणजे शिबिराला वगैरे असं होतंच की घरात कशाला जातं, एवढं उकडते, हे होते, त्रास परत त्याची सांगतो गप्पत नंतर. तर हे अशा वेळेला कशाला जातं. आणि आता हे जोडून सुट्टी आली आहे, आपल्याला दुसरं काहीतरी चांगलं करता येईल, म्हणजे काय करता येईल कोठो काय, हे आता हे चांगलं चाललं आहे, प्रत्येकाचा भ्रम आहे समजू आपण क्षणभर, तरीसुद्धा दुसरं चांगलं काहीतरी करता येईल. पण हे अशा वेळेला त्याला सावधान आहे का तो. ठीक आहे, प्रपंच मोडून यावं असं नाही, कोणाला तोडून यावं असं नाही, ओलांडून यावं असं नाही. हां बरोबर घेऊन यावं पटलं तर ते ठीक आहे, पण नाही पटलं तर ठीक आहे म्हणायचं. काय जसं असेल तर इथेही भगवंत आहेच, तिथे जो आहे तो इथेही आहे. अशा वेळेला माझ्या चित्ताची काही उलघाल होते का, आणि ती जर सत्संगासाठी होत असेल तर परमेश्वर एक वेळ काहीतरी मार्ग काढतोच तो मार्ग काढतो. म्हणजे काय असेल तो काही काय मार्ग काढेल. तो त्या माणसाला बुद्धी दे, ठीक आहे मी तुमच्याबरोबर 3 दिवस इकडे येते, मग तुम्ही माझ्याबरोबर 6 दिवस तिकडे, ठीक. आपलं काम झालं ना, चला आता मिळवलेले तिथे काही कुठं जात नाही. कसाही मार्ग भगवंत काढेल. पण अशीच जर समजा उलघाल यासाठी झाली तर हरकत नाही. तर कुठेतरी आपण भगवंताला धरून ठेवलेला आहे, तो आपल्याला सोडणार नाही, यांचं काही खरं नाही. त्यामुळे आपल्याला त्याला धरून ठेवलं तो आपलं सांभाळणार. मग अशा सत्संगाच्या निमित्ताने, शिबिराच्या निमित्ताने हे जे सगळे संदेश संतांचे असतात किंवा या सावधानतेच्या ज्या जागा असतात त्या आपल्याला त्या निमित्ताने पुन्हा एकदा ताज्या होतात. सगळं काही कोणाला माहीत नसतं अशातला भाग नाही, पण ताजं ज्ञान ते उपयोगाचं ज्ञान. जे विसरून गेलं आहे त्या दिव्याचा आपल्याला त्या अर्थाने उपयोग नाही. जो सतत तेवतो आहे तोच दिवा प्रकाश देतो. तसं जे ज्ञान सतत जागृत आहे तेच उपयोगाला पडतं. दिवा तेवत असेल तरच प्रकाश देईल. तो होता 6 महिने होता, 1 महिना होता, आम्ही 9 दिवस ठेवला, आम्ही 15 दिवस ठेवला वगैरे, ते त्याचा आत्ता काही उपयोग नाही. कारण इथं तो कुठं आता नाही प्रकाश देऊ शकत, कारण तो गेलेला आहे. तसं जर हे ज्ञान जर विझलेलं असेल तर ते वेळेला उपयोगी येणार नाही. फक्त आपल्याकडे पंटी होती आणि आता ती विझलेली आहे एवढं आपण फार तर आपले जुन्या आपण नाही का जुन्या जमान्यात आमच्याच मागच्या पिढीत त्यांनी अशी तलवारबाजी केली आहे, ठीक आहे ऐकून घ्यायचं, आपण आपलं सोडून द्यायचं, ह्यापेक्षा काही त्यात नाही. तसं त्याचं अवस्था होईल. त्यामुळे ते ज्ञान ताजं, जसा दिवा लागलेला आणि तोच प्रकाश देईल
तसं जे जागा आहे तेच ज्ञान उपयोगी पडेल. ते जागं ठेवायला सारखं जसं तेल घालावं लागतं तसंच सत्संगामध्ये जावं लागतं. कुठेही जा, आपल्याला तिथे देवळात जावं वाटत असेल देवळात जा. भगवंत जागाच आहे. मीच जागा आहे का नाही बघायला तो जागा असतो खरं सांगायचं. त्याला काही झोपेचा प्रश्नच नाही आहे हो, तो त्याच्या पलीकडेच आहे. त्याला कुठं झोपेचा प्रश्न आहे, प्रश्न आपल्यालाच आहे. त्यामुळं आपण जागे आहोत का नाही हे तो बघत असतो फक्त, त्यासाठी तो जागा आहे. मग मी तिथे जाऊन जरी तो जागा आहे आणि मी जागा आहे आणि आमच्यात संवाद होत असेल, ते जे तुका विठ्ठली गौरवी वगैरे ते सगळं करायला पुढचं तयार आहेत की तुम्ही म्हणाल ते त्याच्याबद्दल त्यांचं हे जे सगळं अधिक अधिक आनंद का कशामुळे संवाद होतो आहे. जो देवळात गेल्यावर ज्याचा देवाशी संवाद होतो तो जागा आहे. पण देवळात गेल्यावर ज्याला नुसतं दर्शन होतं त्याचं बरं चाललं आहे असं म्हणता येईल. त्याचं बरं चाललं आहे कारण तो निदान दर्शन घ्यायला तरी जातो आहे, आठवणीनं जातो आहे, काय हरकत नाही. आता जो बाहेरच पडला नाही आहे जाऊ का नकोमध्ये आहे त्याचं कठीण आहे. तेव्हा गेल्यावर ज्याचा देवाशी संवाद होतो त्याचं काहीतरी चांगलं चाललेलं आहे. कारण ते दोघेही सावध आहेत. तो तिथे सावध असतोच आणि हे जागे आहेत, सावध आहेत, म्हणून ते काय ते सांगतात, त्यांचं त्यांना उत्तर काय ते मिळतं आहे. आणि असं उत्तर आपली जर इच्छा असेल, तशी तीव्रता तळमळ असेल तर नक्की मिळत असतं. तेव्हा त्याच्यावर जी कृती व्हावी, त्याच्यावर जे विचार व्हावे पुढे, हे सगळे विचार मांडून ठेवलेले आहेत. आपणही काही विचाराबद्दल बोलतो तर हे लवकरात लवकर करावे याच्यासाठी काळ्या टपालात महावारी लक्षात ठेवायचं. कारण मला माहीत नाही की उद्या आपण अशाच तऱ्हेने बरोबर आहोत का नाही, अशाच अवस्थेत जागृत अवस्थेत बरोबर आहोत का नाही. आता पेंग यायला लागणार हे कबूल आहे, हे वेळेचा भाग आहे, पण तरीसुद्धा जागृत अवस्थेमध्ये आपण बरोबर आहोत, अशाच मनस्थितीत आहोत. अशाच मनस्थितीत आपण उद्या सकाळी असू असं सुद्धा सांगता येत नाही, संध्याकाळी असू असं सुद्धा सांगता येत नाही. त्यामुळं आज सावध आहोत तर आज काम उरकून घ्यावं. गुरुदेवांचं वचन लावलेलंच आहे. 1 doesn't know when it darks. काय सांगता येत नाही, ते माहीत नाही कधी अंधार पडेल. त्यामुळं आपण अंधार पडायच्या आधी जशी आपली कामं उरकून घ्यावी तसं स्मरण आहे तोपर्यंत आपला उद्धार साधून घ्यावा. कारण स्मरण टिकेल याची आपल्याला खात्री नाही, तशीच अवस्था मनाची टिकेल याला खात्री नाही. तर ते नाम घ्यायचं वाटतं आहे ते आजच घेऊन टाकावं. जेव्हा हे सगळं करायला आता तसाही पर्याय आहे, कारण मनाला पर्याय हवे असतात. मी आपल्याला अगदी स्वभाव म्हणून मनाचे जे अनेक सांगितले त्याच्यामध्ये आपल्यासमोर अगदी कायम असू दे मनाचा स्वभाव पर्याय काढण्याचा आहे. ते म्हणते नाम तर घ्यायचंच आहे, ठरलं आहे, म्हणजे त्याला पण मान्य आहे. म्हणजे एखाद्याला तत्वतः मान्य असतं, म्हणजे तुम्ही आम्ही भाऊबंध आहोत, एकमेकांचं हित बघणं एकमेकांचं कर्तव्य आहे, हे तत्वतः मान्य आहे. आता दोघेही कोर्टात आहे ती गोष्ट सोडून द्या, त्याचा काय उपयोग आहे आपल्याला. मनाची अवस्था अशी आहे, हो तत्वतः आपण भाऊबंध आहोत, एकमेकांचं हित पाहिलं, हो हे खरं आहे, पण प्रत्यक्ष हित पाहतायत का, ते म्हणतात मी कोर्टात आहे. म्हणजे मग त्याचा काय उपयोग आहे. ते कोर्टात जाणार असेल तर मग कशाला तत्वतः मान्य आहे. हे असं तत्वतः इन प्रिन्सिपल म्हणतात, तसं हे सगळं झालं आहे. तर यासाठी मनाला तत्वतः मान्य असतं की आपण सावधान राहून आपल्याला नाम घ्यायचं आहे. आपल्याला नाम घ्यायचं हे जसं एखादा ठराव असतो तसं त्याला मान्य असतं, तत्वतः मान्य आहे. तर तसं त्याला नुसतं तत्वतः आहे का ते खरंच त्याला ते करायचं आहे, याची परीक्षा आपली होणारच आहे. ती होत जाईल. कधी होईल विशेष परीक्षा, तर आपल्याला हे रात्री 9-10 वाजेपर्यंत आपण सहवासात अशी कल्पना करू. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त भावून पाळतो आहोत, नाम घेतो आहोत, आपल्या दिवसाचं काय असेल ते करतो आहोत, राहिलेले नाम असेल तर कोणाचं ते तो घेतो आहे. हे सगळं वातावरण असंच टिकून राहते अशी कल्पना करतो. हे सगळं ठीक आहे. 10 वाजेनंतर आपण निवासाच्या व्यवस्थेकडे आपले जाऊ. तर तसंही काही शिबिर 3 दिवसात 10ला हे काही मोकळीक दिलेली आहे, पण घ्यावीच अशी सक्ती नाही आहे. आपल्याला बोलायची मोकळी काय आहे. आता एवढी माणसं एवढ्या दिवसांनी भेटणार म्हटल्यानंतर कुणाचं काय झालं मधल्या काळात ते सगळं बघितलं पाहिजे. आपल्याला सगळेच विचारून घेतलं पाहिजे. तो पास झाला का, नापास झाला का नापास झाला पास झाला म्हणून सांगतोय वगैरे, हे सगळं आपल्याला काढून घेतलं पाहिजे. आणि त्यानुसार ते सगळं आपल्याला वागवावं लागणार डोक्यात. कारण मेंदू कितीतरी जागा आपली मोकळी आहे, त्याच्यात हे सगळं भरायचं आहे. तर आता ह्याची गरज आहे का नाही हे ठरवायला हरकत नाही. आपल्यावर अशी सक्ती नाही की 10 नंतर बोलायला सुरुवात केली पाहिजे. 10 नंतर बोलायला हरकत नाही. आपण निवासाला जाणार काही व्यवस्थेचा भाग असेल ठीक आहे, पण जे जाणार किंवा कुठे निवास करणार तिथेसुद्धा आपण 2 दिवस 48 तासाचे मौन जप आहे यावेळेला.
तर त्यामुळे तेवढ्या काळात मला तिथे गेलो तरीसुद्धा बोललंच पाहिजे असं काही नाही आहे. त्यांची माझी ओळख आहे, माझ्या गरजा माहिती आहेत, मी इथून आलो आहे, तिथे सगळे बरोबरच होतो, आता गेलो तिथे असणारच, ती ओळखीचीच आहेत, हे सगळं आहे. आता फक्त काय लागणार आहे, मनुष्य झोपणार नंतर, याच्यापेक्षा काय लागलं त्याला, दूध पाणी लागलं, काय लागलं, एखाद्या व्यवस्थेचा भाग आहे तेवढे 2 शब्द बोलला आणि उरलेलं जप चालू ठेवला 12 वाजेपर्यंत, तरी काही बिघडणार नाही. कारण तशी काही सक्ती नाही की 10 नंतर सकाळी 7पर्यंत आपलं तिकडे सगळं उरकून घ्या, मधल्या 6 महिन्याचा सारांश आढावा वगैरे काय, त्याची काही गरज आहे असं नाही. पण ह्यालासुद्धा सावधानता लागेल ना, सावधानतेची परीक्षा कुठं होणार, तिथं होणार. तर इथे ती वेळ कमी होईल, कारण 4 लोक बघतात नाही म्हटलं तरी. आणि होतं काय माहिती का, ते 4 लोक जे बघतात ना ते एकमेकांच्या त्याच्यावर बोलतात. मौन पातळ कसं होतं तर ते असं होतं. तर त्याच्यावर बघून नाम हे पातळ का होतात, तर ते ठरलेले असतात. इन प्रिन्सिपल मनाचे ते ठरलेले आहे, पण इन प्रिन्सिपलच मनाचं ठरलेलं आहे. त्याची इच्छा अशी आहे की ते खूप दिवसांनी दिसली, मध्ये 2-3 शिबिर दिसली नाहीत, काय अडचणी होत्या का, काय झालं होतं का, कशासाठी आले नाहीत, एक सहजपणे आपण निदान चौकशी करा. माणूस की आहे साधी असं म्हणून म्हणू शकावी ना, पण हे मनभर काय हे जे इन प्रिन्सिपल मान्य करतं ते, तर त्याच्याबद्दल सावधान राहता यावं. कारण इकडे काय टपलेलाच आहे. तर तो टपला आहे त्याच्या म्हणजे काय आहे की तो ह्याच्यावरचा जो एखादा व्याधी आहे, त्या व्याधीवरचा उपचार आहे तो आपल्याला कळलेला आहे. मन पाळल्याशिवाय हे होणार नाही, नाम घेतल्याशिवाय हे होणार नाही, हे कळलेलं आहे सगळं. पण जर का समजा कुठल्या तरी कारणासाठी मनाने ते उपस्थित केलेलं असतं, तर कुठल्या तरी कारणासाठी ते जसं एखाद्या व्याधीच्या बाबतीतला कळलेला उपचार करायचं थांबावं आणि पुढे ढकलावं, आणि त्यामुळे आपलीच व्याधी बरं होणंही पुढे ढकलावं, तशी अवस्था आहे. जितका उपचाराला उशीर होईल तेवढं बरं व्हायलाही वेळ लागेल, हे लक्षात ठेवण्यासाठी ते काळा टपाल आहे. तर उपाय लांबणीवर टाकले तर काय होतं, समजा ही वाटचाल चुकती आहे हे लक्षात येतं, इन प्रिन्सिपल पटलं, तसं बघायचं म्हटलं तसं, पण तिकडे जातच राहिलो. कारण का, आता एकदा इकडे यायचंच आहे, अनायासे इकडे आलोच आहे, तर बघून जाऊ असं म्हणून जर एखादा मनुष्य इकडे तिकडे जर गेला, तर तो जितका चुकीच्या दिशेला लांब जाईल तेवढं त्याला परत मूळ दिशेला येणं अवघड होईल, आणि त्याचं अंतर काटण्याचा जो वेळ होता तो कमी झालेला असेल, काळ टपलेला आहे. त्याने त्याचं 1 दिवस जरी बाजूला गेला, 2 दिवस बाजूला गेला, तरी तेवढे काळातले काढून घेतलेले त्याच्याकडून. आता हात जर आजच परत आला असता तर आजच योग्य दिशेला लागला असता. तर अशा अर्थाने आपण याच्याकडे बघावं, आणि त्या अर्थाने काळा टपला आत्महारी म्हणून काय ठावठाळे लवकरी कशासाठी, तर हे लवकर अशासाठी आहे की याच्यात पुढे नुकसानीची शक्यता वाढत जाते. जेवढा मनुष्य हे उपचारासाठी थांबणार, योग्य मार्गावर येण्याचं पुढे ढकलणार, तेवढं इकडे हे, म्हणून लवकरी नुकसान तसं आहे, म्हणून लवकर आहे. नाहीतर आपल्याला कशातही आपण रमू. इथलं 1-2-3 दिवसाचं सोडा, पुन्हा आपली परीक्षा आहेच की. घरी गेल्यावर महाराजांचं आठवण केव्हा होणार, गाडी अंगावर आल्यावर, हे अंगावर आल्यावर, म्हैस अंगावर आल्यावर, काय जे असेल ते, तर ते आल्यावर आठवण होणार का, धडधडायला लागल्यावर आठवण होणार का, कधी आठवण होणार, काहीही होत नाही. आठवण होती, आठवण सतत सुरू आहे. हे ज्याचं सुरू आहे ते पुढंच ते, हे 2-3 दिवसाचा प्रश्न आहे. पुढे आपला प्रश्न कायम आहे ना, तो तसाच आहे. आणि त्यावेळेला तर आणखीन प्रतिकूल असेल वातावरण, यावेळेला अनुकूल आहे, बाकीची सगळे मंडळी त्यासाठी जमले, त्यामुळे त्याचा एक जो प्रभाव आहे किंवा परिणाम आहे तो आपल्याला आपोआपच मिळतो आहे. पण घरी असा प्रभाव परिणाम आपल्याला आपोआप मिळेल असं काही सांगता येत नाही. एखाद्या ठिकाणी असेल अनुकूल, पण नसेल अनुकूल तर काय करणार, मग प्रतिकूल परिस्थितीतली वाटचाल आहे, मग ती आणखीन अवघड असेल. तेव्हा याच्यातली बाकीच्या गोष्टी तिथे येतील, त्यात माणसं असतील, काही इतर व्यवधानं असतील, कामं असतील, काय नसले तर पत्ते असतील, कविकट्टा, काय टी व्ही, काही असू शकेल की जे आपल्याला भगवंतापासून दूर नेईल, नामापासून दूर नेईल असं. मग सावध होणं हे जे आत्ता या अभंगाच्या निमित्ताने उठा लवकरी म्हटलं, सत्वर यावे शुद्धीवरी, ते शुद्धीमध्येच त्यांना तेच म्हणायचं आहे. शुद्धी ही अशी आहे की भगवंताच्या बाबतीत आपलं स्मरण जाणं म्हणजे बेशुद्ध, भगवंताच्या बाबतीत आपलं स्मरण कायम असणं म्हणजे शुद्धी. तर आपल्याला व्यवहाराने आपण विचार करावा की आपल्याला बेशुद्ध म्हटलं की एकदम माणसाला काळजी वाटते की नाही त्याची, की बेशुद्ध म्हटल्यानंतर मनुष्य एकदम तडकून उठतो, अरे बापरे, अनकॉन्शियस आपण म्हणत नाही का, अंगॉशियस झाले, शुद्ध झाले, तर काय हो, म्हणजे आता पुढे काय होणारच आपल्याला काही कळत नाही. हे लौकिकदृष्ट्या आपल्याला देहाचं एवढं प्रेम आहे त्याचं प्रतीक आहे, दुसरं काही नाही.
कारण तो गेला आहे बेशुद्धी, तो शुद्धीवर पण येईल की, असं काही नाही, असं नाही ना, येईल ना. कदाचित आपण आलो, अपेक्षित नव्हतं, त्यामुळे कदाचित त्याला एकदम चक्करल्यासारखं झालं असेल की नाही, असे असू शकते. काय कारण आहे आपल्याला काय माहिती आहे, मग तो येईल ना शुद्धीवर. पण आपलं त्या देहाचं प्रेम आहे, तसं त्याच्या देहाचं प्रेम आहे असं म्हणू, तर ते जे प्रेम आहे ते आपल्याला त्याच्याबद्दल अस्वस्थ ठेवतं. तिथे बेशुद्धी म्हटलं की मनुष्य लगेच पळापळ धावपळ सुरू होते त्याची. तर अशा वेळेला ही जी बेशुद्धी आहे ती खरं तर याच्यापेक्षा जास्त काळजी घेण्यासारखी भगवंताच्या बाबतीतली आहे. तिच्याकडं लक्ष ठेवावं असं त्यांचं म्हणणं आहे. ती बेशुद्धी येऊ नये, त्या अर्थाने भगवंताचं मला विस्मरण पडू नये. तेव्हा कुठेतरी विस्मरणात काळ गेला की तो काळ गेला असं समजावं वाया. जो स्मरणात काळ गेला तो उपयोगाला आला, जो विस्मरणात गेला तो आपल्या दृष्टीनं किंवा त्यांच्या दृष्टीनं तो काळ खरा वाया गेलेला आहे, तो टपलेला आहे. आणि तो काय नेतो आहे, तो नित्य करीत आहे चोरी. अहो, तो नित्य म्हणजे नुसता काळ जातो अशा अर्थानं नाही, विस्मरणात जातो, तो चोरीच करून जातो. जो मला भगवंताबद्दल एक दिवससुद्धा बेसावत ठेवू शकतो तो माझी चोरीच करून गेला, कारण विस्मरण आहे. तर आता इथे सावध व्हायला जे मार्ग आहेत ते त्यांनी दिले. ज्ञानदृष्टी अवलोका. जरा थोडं ज्या साध्या भाषेत म्हणजे डोळे उघडून बघा असं म्हणायचं त्यांना. पण डोळे उघडून बघानंतर काय वस्तू दिसतातच आहेत, माणसाचे व्यवहार तर सुरूच आहेत. अशा अर्थाने डोळे उघडून बघा नाही, काय चाललं आहे आत ते बघा, हे बाहेर काय चाललं आहे ते ज्ञानदृष्टीनं बघा, समजून घेण्याच्या दृष्टीनं बघा आजूबाजूला काय चाललं आहे. आता मला सांगा, आपण जे इथे बसलेलो आहोत ते काही उगाच आणि चुकून योगायोगाने एकत्र आले, योगायोगाने वगैरे नाही आहेत. ज्ञानदृष्टी अवलोका. प्रत्येकाच्या पुण्याचा कुठेतरी कसला तरी धागा अंश ह्या कोणाच्या ना कोणाच्या तिकडे आहे. या सगळ्या या दिवसाचं तेवढ्या त्या वेळेचं सगळ्याचं कुठेतरी नातं या सगळ्यांशी आहे. ते सगळं प्रत्यक्षात आणणारी सत्ता आहे. म्हणून तुम्ही ना आम्ही यावेळेला एकत्र आहोत. एवढा त्याचा सरळ अर्थ आहे खरं म्हणजे, की हे सुद्धा ज्ञानदृष्टीनं बघितलं तर कळेल. नसेल तर आता जो कोणी नसेल समजा यातला, तो काहीतरी चिंतेत दुसऱ्या कुठल्या तरी विषयात कशा तरी असेल. भले चांगल्या कामात असेल, मी काही म्हणत नाही, चांगल्या कामात असेल, पण तरीसुद्धा तो नाही आहे इथे यालाही काही कारण असलं पाहिजे. जसं मी आहे याला कारण आहे तसं तो नाही यालाही कारण असलं पाहिजे. आता तो बेसावतपणे नसला तर धोक्याचं आहे, त्याचंच नुकसान होईल. आणि तो जर समजा काही सात्विक कामात आहे, दुसऱ्या एखाद्या कुठल्या तरी निमित्ताने त्याचं पारायण चाललं आहे, काय स्मरण चाललं आहे, असं काही असेल आणि त्यामुळं त्याला येतात, ठीक आहे, तो तिथे का होईना यातच आहे. पण ह्या सगळ्याशी त्याचा धागा आहेच. तिथे तो सावधान राहू शकतो. आणि इथे काहीतरी सावधानतेनं चाललेलं आहे हे ज्ञानदृष्टीने ज्यांनी पाहिलं असेल त्याला तो इथे आहेच. आणि आपण जे इथे आहोत ते सुद्धा अकारण नाही, काहीतरी कारण आहे त्याच्यामागे. आपल्याला असं वाटतं आमची अचानक गाठ, तुमची अचानक कशी गाठ पडेल, मग ती आधीच पडली असते आणि कधीही पडली असते किंवा आजसुद्धा पडली नसते. अचानक गाठ असं आपल्याला वाटतं कारण ती आपल्याला अपेक्षित नसते. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आहे ते एखाद्या सेशन त्याच्यावरचं, पण मेंदूमध्ये अशी काही कल्पना आहे की असं होणार, मग हे झालं की होणार, मग आता हे सकाळी मला 8 वाजता भेटणार, ते भेटत नाहीत. किंवा जे 8 वाजता भेटणार होते ते दुसरंच कोणतरी भेटतं. मग आपल्याला वाटतं की ते नाही भेटले, हे अचानक भेटले. हे अचानक कसे भेटतील, त्यांचंच खरं ते भेटायचं सगळं ठरलेलं आहे. तुम्हाला जे वाटत होतं ते तुमच्या मनाचा विभाग होता, तुमच्या मेंदूच्या रचना होत्या, त्यातलं काही नाही आहे हे ओळखून असावं. ह्या सगळ्याच्या मागे काहीतरी योजना आहे. आता एखाद्याला जर मुद्दम आणि योजनाबद्धपणे त्या वेळेला, त्या तारखेला, त्या ठिकाणी, त्या लोकांच्या बरोबर त्या सत्संगामध्ये जर आणल्या गेला असेल तर आता फक्त त्याने त्याचा लाभ घेणं जोरलेलं आहे. सावधान राहावं. तो आता लाभ त्याने कसा घ्यावा, तर सावध व्हावं, श्रवणात सावध व्हावं, एखाद्या वाक्यात सावध होईल एखादा, ही ते प्रयोजनं त्याचं तेच आहे की ते त्यांचं वचन समोर असावं. ते असलं म्हणजे विचार सुरू होतो. काय झाले अलीकडे हा मोठा प्रश्न झालेला आहे की विचार करायचं काही सांगू नका, तुम्ही बटणं दाबायचं सांगा, ते दिसत राहील, आम्ही बघत राहू. जेव्हा वीज जाईल किंवा आणखीन अडथळा येईल किंवा बॅटरी डाऊन होईल त्याची किंवा आपली, त्यावेळेला थांब होणारच की कोणाची तरी बॅटरी डाऊन होणार, जी होईल त्याच वेळेला आम्ही थांबणार. अशा काळात जगत असल्यामुळे बाजारात जायचं म्हटल्यावर असा बाजार आठवावं लागतं क्षणभर, कारण आता काही संबंध उरला नाही ना तसं. आणि मग त्याच्यापेक्षा आपण इथंच परचेस करून सगळ्या सोयी झाल्या, मग तिथंपर्यंत जायची पण काही गरज नाही असं आपल्याला वाटतं. आता फ्लिपकार्ट आहे, हे आहे, तमका आहे, किती गोष्टी आहेत आपल्याकडे,
ह्याच्यावर इथे ऑर्डर देऊ घरच्या त्याची घरी कशाला एवढं फास्ट दुकानापर्यंत जायचं पुन्हा तिथे ती पायऱ्या चढायच्या बरं आज पायऱ्या चढायच्या म्हणजे किती अवघड गोष्ट आहे आजच्या काळामध्ये आपल्या प्रकृती पायऱ्या ते बघितलेलं काय अवस्था आहे ती जो तो बसलेला आहे तर तो कसा उभं राहणं ही सुद्धा गोष्ट त्याला कठीण आहे पायऱ्या चालायच्या दुकानाच्या आता इथून ते दुकानापर्यंत जायचं मागच्या पिढीला चालत जाण्याचं सततचाच चारा होता वाहन सायकल त्यातल्या त्यात मधल्या पिढीमध्ये हे असं झालं की ते स्कूटर हे आता म्हणजे अजूनही आहे ती पण मोटरसायकल ती किक मारल्याशिवाय तो कुठं जात नाही घरातनं बाहेर पडला देवाला तरीसुद्धा किक मारून जाणार तो चालत काही देवालासुद्धा जाणार नाही बाजारात एक वेळ जाऊ दे पण देवालासुद्धा तो जाणार तो किक मारून जाणार अरे देवासाठी थोडं पायाला कष्ट पडू देत की त्याला वाटू दे की हा काहीतरी कष्ट घेऊन आला आहे हा नुसतंच पेट्रोल भरून आलेला माणूस नाही आहे हे त्याला कळू द्या थोडंसं तो कळणार त्याचं लक्ष आहे तुम्ही ज्यावेळेला हा संकल्प केला आणि बाहेर पडला त्यावेळेला प्रत्येक पावलावर तुमचं त्याचं लक्ष आहे हा माझ्याकडे येतो आहे काही झालं तर जबाबदारी त्याची आहे तो त्यांच्याकडे येणार आहे म्हणून दिंडीला वारीला सगळ्याला महत्त्व आहे तो पायी निघाला आहे त्याला क्रेडिट असतात हे सगळं आहे ह्या सगळ्यात तो येतो आहे मग त्यामुळे त्यांना त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर असे थोडे कष्ट घेतले त्याला बाकीचं जाऊ दे मी कल्पना म्हणून सांगतो आपण त्या अर्थाने देव आहोतच पण तरीसुद्धा आहोत अशी काय समजूत करून घेऊन आपण पुढे विचार करू एखादा मनुष्य आपल्याकडे यायला निघाला आहे तो कुठे आहे समजा काय नगरमध्ये आहे पुण्यात आहे इकडे कुठे आहे जवळ आहे काय कोरेवाला असेल कुठेही असे नगर आणि तो तिथून आपल्याकडे भेटायला आल्यावर आपण अरे वा बरं झाला आपण आलात आपण पाणी बिणी दिलं आणि नंतर बोलता बोलता कळलं की तो आपल्याला भेटण्यासाठी पायी आलेला आहे कुठून पुण्याहून आला नगरहून आला काय त्या क्षणी आपल्याला होईल याची कल्पना आपण करून बघा काय वाटेल आपल्याला त्या क्षणी की एवढा मनुष्य हे भेटण्यासाठी पायी आहे आता मला सांगा भगवंताला काय त्याबद्दल वाटत असेल तर तो मनुष्य आपल्या आयुष्यात विसरला जाणार तसं भगवंताला सुद्धा आपला कधीच विसर पडणार नाही या अर्थाने आपली काळजी आपली प्रगती आपला उद्धार या अर्थाने आणि आपला प्रपंचसुद्धा कारण तोही त्यांनाच व्यवस्थित ठेवावा लागतो आपल्याला नाही ठेवता येत फक्त हे कोण मान्य करीत नाही ते सोडून द्या पण नाही ठेवता येत तो त्यांनी ठेवला की त्याचा व्यवस्थित चालतो तर हे सावध होणं कशाही वाक्याने होईल ती इथं प्रदर्शित करण्याचं प्रयोजन तेच आहे घटनात होतं छोट्या छोट्या घटनेतसुद्धा मनुष्याला सावध करू हे सतत सुरू आहे फक्त अडचण काय झाली आहे की हे सदैव सावधान करण्याचं काम अखंड सुरू आहे फक्त मला ते सुरू आहे याची कल्पना नाही आणि कसं बघावं हे कळत नाही म्हणजे खरं सांगायचं तर ते सुरू आहे याची मुळात अनेकांना कल्पना नसते की भगवंत अखंड वावरतो आहे सगळीकडे आणि तो आपल्याला काही संदेश देऊ इच्छितो आता हे झाड आहे ते आपल्याला काहीतरी संदेश देऊ इच्छित आहेत असं कुठं कोणाला वाटतं झाड आहे ते तो वारा आला म्हणून हालते चालला पुढं त्याला पुढं नाही ते का आत्ता हालतं आहे काही म्हणायचं आहे का त्याला आता त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं झालं एखादा अगदी हळू आवाजात बोलत असला आपण कान पुढे करून ऐकतोच ना शेवटी व्यवहारात मग तेवढ्या कानाला जर सूक्ष्मता आली ऐकण्याला तर हळू बोलणाऱ्याचं जसं ऐकू येतं तसं तिथं सूक्ष्म बोलणाऱ्याचं सुद्धा ऐकू येतं भले ते झाड असेल त्याला काही म्हणायचं असेल तर ते आपल्याला कळेल पण त्याच्यासाठी मला थांबून 5 मिनटं त्याला दिली पाहिजे तेव्हा मला कळेल त्यामुळं तिथून थोडंसं ब्रेक घ्या म्हणले तर ब्रेक घ्यायचं होतं लगेच तर या सदैव हे काम सुरू आहे ते सदैव सुरू आहे याची आपल्याला कल्पना नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पाहायची दृष्टी नाही ज्ञानदृष्टी अवलोका कशाला म्हटलं आता हे कवी मंडळी आहेत त्यांना ह्याच्यातनं काहीतरी आणखीन दिसतं ते जे न देखे रवी ते दे वगैरे त्यापैकी तसं ते दिसत असतं काहीतरी ह्याच्यामध्ये अजून काहीतरी आकृती दिसतात अजून काहीतरी त्यांना भान येतं अजून काहीतरी खोल संदेश त्यांना मिळतो हे सगळं होत असतं मग त्यांना होतं ते काय आहे त्यांच्याकडे काहीतरी स्वरूपाची संवेदनाशीलता आहे त्यांच्याकडे एक वेगळी संवेदनाशीलता त्यांच्याकडे आहे त्यांना झाडातून कळते पाण्यातून कळते प्राण्यातून कळते सगळ्याकडून त्यांना ते लक्षात येतं ते कसं येतं म्हणूनच हे अशा तऱ्हेचे संदेश ग्रहण करू शकतात आणि त्यासाठी लागणारा जो पेशन्स आहे त्यासाठी लागणारी जी सूक्ष्मता आहे ती त्यांच्याकडे आहे काय होतं आपल्याला नेहमी म्हणजे खरं ते आपल्याला कल्पना आहे पण तरीसुद्धा आपलं त्याच्याकडे पुन्हा लक्ष लागतंच की बाहेर आता हे डॉल्बी नामकन तमकं आता त्याच्यावर शेवटी कायद्यानाबंदी आणण्याची वेळ आली एवढे डेसिबल्स आणि तमकन ते कशासाठी तर हे जर या पातळीवर तुम्ही जर ऐकत राहिलात तर नेहमीचं जे आपण बोलतो आहोत ते ऐकू येत नाही सगळी
क्षमता कमी कमी होईल. त्यामुळे इतक्या मोठ्या आवाजातलं ऐकू नका. पण तरीसुद्धा आपल्याला स्पीकर लावून मोठ्या आवाजात काहीतरी ऐकत राहावं असं वाटतं. नंतर त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो. आता त्याच्यापेक्षा जे सूक्ष्म बोललं जातं, नेहमीचं बोलणं आहे, ते सुद्धा हळूहळू ऐकू येत नाहीसं होतं. लहान मुलाचं काहीतरी मनोगत आहे, तर ते आपल्याला कळत नाही. ते मूल लहान आहे, त्याचा आवाज हळू आहे, ते आपल्यापुढे मोठ्याने बोलू शकत नाही, धाडस करणं कठीण आहे आपल्यासमोर असंही असेल कदाचित, तर त्याचं म्हणणं आपल्याला कळत नाही. पण ही ज्यांना संवेदनाशीलता आहे, ज्यांच्याकडे हे अशा तऱ्हेचं सूक्ष्म ऐकण्याची इच्छा आहे आणि क्षमता आपोआप येते इच्छा असली म्हणजे, तर त्यांना ते कळतं. म्हणजे ती करुणाष्टके म्हणत असे बघ नेत्रात गाय, ती जे वाक्य आहे ते त्या अर्थाने. आपण गाईच्याकडे जा, तिच्या डोळ्यात फक्त बस जी काही करुणा भरून राहिलेली आहे ती सगळी त्यात आहे. गाईच्या डोळ्यात विशेष करून असते. महाराज जे म्हणले की प्राण्यांच्यामध्ये सर्वात जास्त मानवी अंश असलेलं जर काही असेल तर ती गाय आहे. त्यात तिच्यातलं हे सगळं कारुण्य तिच्या डोळ्यात असतं. तिच्या ज्याला गाईच्या डोळ्यातलं कारुण्य पाहता येत नाही त्याच्याकडनं नाही पुढचा परमार्थ व्हायचा. तो परमार्थ व्हायचा, कारण ज्याला ते कळलं नाही त्याला बाकीचं सुद्धा हे सगळं दिसणार नाही. बाकीच्या माणसांची दुःखंसुद्धा कळणार नाहीत, त्यांचे आनंदसुद्धा त्याला जाणवणार नाहीत. तर हे होण्याची गरज आहे खरं म्हणजे. पण आम्ही ते एवढं लावून ठेवले, त्याच्यात कधी ते बंद करणार आणि कधी इकडं बघणार. आम्ही जेव्हा हे बंद करू तेव्हा तिकडे बघता येईल. तर असं बघण्यासाठी ती लागणारी जी दृष्टी आहे, त्यातून शिकायची जी वृत्ती आहे ती पण लागते. शिकायला एक नम्रता लागते. पण सगळं काही शिकायचं असलं, नम्रतेशिवाय कोण शिकला आहे मला सांगा. त्यामुळे शिकायची एक नम्रता आहे. ज्ञानेश्वरीकडे जायचं तर नम्र असावंच लागतं. मागे एकदा वारकऱ्यांच्या घरी एका पिलाबाबांच्याकडे असेल आपले मामा साहेब गेले होते. तर ते म्हणले या दर्शन घेऊ. तर पिलाबाबांच्या वस्तीवर मामा आले म्हणजे पांडुरंग घरी आल्यासारखं आहे. तेव्हा त्यांनी सगळं आदर स्वागत केलं. पण सगळं आत जाताना जरा वाकून या म्हणले. आणि म्हणले म्हणजे एवढं आत कशाला बोलवतात काय, ठीक आहे देवता असतील, वस्तीवरचं घर आहे, झोपडी आहे, त्याच्यातली ती ही आहे, देवघर आहे त्याचं. पण एवढ्या त्या झोपडीमध्ये सुद्धा देवघर आणि देव जपलेला असतो बरं का. आणि तो 5 मजली आणि 17 मजलीमध्ये असेलच असं नाही. तर तिथे आहे जपलेला. तर त्यांनी जपलेलं आहे म्हणूनच मामानं तिथं जावं लागतं. देवाला तिथं यावंच लागेल. तेव्हा ते आले आणि तो आतलं ते म्हणले काय आहे. म्हणले काही नाही. म्हणले जोग महाराजांचे फोटो आहे, त्यांचा फोटो आणि ध्यानाच्या अवस्थेमधला. तो म्हणले हा भल्याभल्यांच्याकडे नाही कुठं फोटो, तर तुमच्याकडे आहे मला माहीत नव्हतं. या म्हणले दाखवतो म्हणून आत घेऊन गेले. ते आत घेऊन जाताना म्हणले जरा वाकून या. ते म्हणले हो त्यांच्याकडे जायचं म्हणजे वाकूनच जायला लागतं, असं जाऊन चालत नाही. तेव्हा आपल्याकडे पूर्वी जे म्हणजे संरक्षणाचा भाग सोडून द्या त्यातला, पण बाकीचा जो देवाचे आज खूप ठिकाणी आपण बघितलं असतील तर अगदी गाभाऱ्याच्या ज्या चौकटी असतात त्या नेहमी सखल असतात. म्हणून वाकूनच आत गेला पाहिजे. म्हणजे त्याला एरवी जर काही कळलं नसेल तर निदान एवढ्या कृतीनं तरी काहीतरी त्याच्या लक्षात येईल की रे गाभाऱ्यात जायचं असेल तर आपल्याला वाकावं लागतं. त्यासाठी वाकायला यावं लागतं. हे पुन्हा याच्या काळात सांगावं लागतं, ते वाकायला यावं लागतं. आणि मग तो वाकूनच आत जाईल. त्या वाकून आत जाईल म्हणजे नम्र होईल, तेव्हा शिकेल. जर आपल्याला काही भांड्यात पाणी पाहिजे असेल तर जो देतो आहे, जो घागरीत ओततो आहे, ते आपलं भांडं खालीच पाहिजे. मला पाणी पाहिजे म्हणून तुम्ही घागरीच्या वर पण काय करणार, देव तरी त्याला. तो म्हणला आता आकाशात नाही येईल तेव्हा धर भांडं, आता काय करणार, मी तर तुला देऊ शकत नाही, मी घागरवर सुद्धा देऊ शकतो, पण तू जर उभा राहिलास तर काय करायचं होतं ना. त्या अशी अवस्था आहे. त्यामुळं मामा म्हणाले इथं वाकूनच जावं लागतं. या जोगवांचं आहे ना, म्हणजे कळलं मला. तर ही शिकण्याची जी सावधानता असते त्याच्यामध्ये एक नम्रता असते, तर ती असावी लागते, मग हे होईल. म्हणून असंख्य संधी असंख्य लोकांना किती वेळा येत असतात शिकायच्या. अपयशात येतात, पराभवात येतात, कल्पना चुकीच्या ठरतात म्हणून येतात. किती प्रकारे परमेश्वर दाखवून देत असतो की मी ह्या माझा मार्ग आहे, तू या मार्गाने जातोयस, असं दाखवतोचे किती प्रसंग येत असतात. पण ते तसेच निघून जातात. प्रसंग घडला की गेलाच, निघूनच गेला. काल जसा इतिहासात जमा झाला तसा इतिहासात जे घडलं त्यातून शिकायचं आहे ते पण जमा झालं. असं होऊ नये. जे काल घडलं असेल त्यातून जर मी काही शिकलो असेल तर ते आज शिकलेलं माझ्याकडे असू दे. काय प्रसंग आहे तो सोडून द्या, काय शिकलेलं आहे ते तरी माझ्याकडे असावं. तर त्यामुळं बहुतांश लोकांना जे रोज घडतं आहे किंवा निदान त्यांच्या अगदी आठवड्याने तरी घडत असेल, जे भगवंत दाखवून देत असेल
मग ते कर्तृत्वाबद्दल असेल, आपलं ज्ञातृत्व असेल, आपल्याला किती कळतं याबद्दल असेल, काही असेल. साधं आपलं काहीतरी काम असतं घरातलं, ते काहीतरी उघडायला जातो, बंद करायला जातो, काहीतरी करायला जातो, ते काय आपल्याला जमत नाही. ते लहान मुलं पटकन पुढे येतात, म्हणतात बाबा थांबा जरा, झालं, ती करून टाकतं ते बरोबर. आता हे तर आपल्याला ते येत नाही, हे खरं म्हणजे त्यावेळेला मान्य करावं. तुला अभ्यासातलं काय येत नाही, हे भलतं चालतं का, हे आपलं पुढचं सगळं. तुला हे भलतं चालतं कसं, हे सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती, तू केव्हा शिकला. आता काय करायचं, त्याने आपल्यापेक्षा त्याला येते एवढं खरंच मान्य करावं. काय ते स्क्रू ड्रायव्हर असेल घेऊन त्याने केलं असेल काय करायचं ते, मग ते केलं ना त्याने, त्याला येतं आहे ना ते, मग ते येतं आहे म्हणावं. मग तुझं अभ्यासाशिवाय असल्याच गोष्टीत लक्ष असू दे, पण आज त्याला ते येतं आहे आणि मला ते येत नाही. तर हे म्हणण्याची मोकळेपणा किती लोकांच्याकडे असेल. त्यामुळे भगवंत दाखवून देतो आहे, अरे जे साध्या स्क्रूड्रायव्हरचं काम नाही, तो दुसरा असतो ना त्याचं काम आहे, ते दुसऱ्या स्क्रूड्रायव्हरचं काम आहे. हे बाबांच्या काही लक्षात येत नाही, त्यामुळे त्यांना ते स्क्रू काढता येत नाही आहे, हे त्याला कळतं. तो दाखवतो, ते बरोबर काढून देतो. मग आता आपण म्हणावं की नाही बाबा माझ्या हे लक्षात आलं, हे कुठे शिकला असतो किंवा कुठे हे मिळतं, काय असेल ते साधन ते त्याच्याकडून शिकावं. तसं अशा असंख्य संधी जे मला जे येत आहे ते सगळं झालेलं आहे आता परिपूर्ण. असं काही कुठेही म्हणून देवाच्या विद्यापीठात जन्मभर विद्यार्थी काय करणार. आणि खरं आहे तर त्याचा बहुतांश लोकांना उपयोग न होण्याची कारणं सांगितली. एक तर असं चालू आहे याची काही कल्पना नाही. ते काहीतरी शिकवते, अपयश काय शिकवल्याशिवाय राहतं, यश काय शिकवल्याशिवाय राहतं. काही कोणी काय बोललं तर उगाच बोलत नाही, तर ते काहीतरी आहे त्याच्यामागे. पण ती दृष्टी नसते, शिकायची वृत्ती नसते, नम्रता नसते. तर यामुळे हे सगळं वाया जातं आहे. तर मी म्हणतो जे काय वाया गेलं ते गेलं असेल. आता विचार करू की निदान इथून पुढे असं काही वाया जाऊ नये, काही शिकण्यासारखं आहे का काय याच्यात, ह्याचा विचार करून मग पुढचं पाऊल टाकावं. मग ते टाकताना आज जर आपल्याला एवढं जरी कळलं तरी खूप झालं. आणि हे असं व्हायचं कारण आहे दोन, म्हणजे त्याचे बाजू सांगतो की हे जर समजा अशा तऱ्हेनं वाया गेलं तर त्याचा आपल्या प्रगतीसाठी जो होणारा उपयोग असतो त्याला आपण मुकतो. की आज मला कळलं की माझं ज्ञान परिपूर्ण नाही, तर ते परिपूर्ण करण्याकडे माझी जी पावलं पडतील ती गेलं, माझं संधी गेली ती. आता मी तसंच समजून चाललो स्वतःला की मला येते असं समजून चाललो, तर त्यामुळे प्रगतीसाठी उपयोग होत नाही. ही एक बाजू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अकारण पुढे स्वतःवर इतरांच्यावर चिडचिड होणं, दोषारोप होणं, संवेदना, ही सगळे यंत्रवत जीवन जगणं, हे सगळे जे पुढचे परिणाम आहेत ही शिकण्याची नम्रता नसल्यामुळे आहेत. ते जर शिकत राहिलं तर माणसाला शिकतच राहावं लागेल, इतकी परिस्थिती आहे बाहेरची आपल्या. कारण ह्यातलं मन जे मूळ आहे तो जन्मभर शिकायचा विषय आहे. तो असा नष्ट होणारा न सहज सापडणारा विषय नाही. तर तो आपल्याला काय होतं मग मनुष्य आपलं चाललं आहे ते जीवन जगत राहतो. काय करावं, खरं असू नये पण आहे ही गोष्ट खरी. मनुष्य काय सवड नाही म्हणतो. आता सवड नाही म्हणतो तो 2 तास त्या टी व्ही समोर असतो. सवड नाही म्हणतो 3 तास हातात मोबाईल असतो. आता त्याला सवड नाही म्हणायचं कसं काय. सवड आहे त्याला, पण त्याला या यंत्रवत आणि भ्रामक जीवनाची अधिक गोडी लागली. कारण त्यात काहीही करण्याचं नाही आहे. आपण काहीही करायचं नाही आहे. पूर्वी सिनेमा बघायला जात होते ते फार चांगलं म्हणायची वेळ आली. थिएटरच्या बाहेर निदान तासभर उन्हात उभे तरी राहत होते. आता काही नाही, म्हणजे काय नाही, त्याच्या हातात सिनेमा आहे, हातात सिरियल आहे. संध्याकाळी 8ला झाली, आपण त्यावेळेला नेमके किंवा कोणतरी आलं आहे नेमकं म्हणा, आपण त्यावेळेला नामात असणार म्हणणार होतो मी, पण जाऊ दे म्हटलं उगाच नको. नसलं तर नेमकं त्याला वाटायचं, तर तसं नको. आपल्याकडे कोणीतरी आलं आणि गप्पात असलो, रात्री 11 वाजता तुम्ही ऑन करा, ॲडजस्ट करा. 11 वाजता तो 8ची सिरियल बघतो. इतक्या सोयी जर झाल्यात तर तो हातपाय तरी उद्या कशाला हलवेल असं मला वाटतं. हे सगळं बघितल्यावर ही वस्तुस्थिती अशी आहे. आणि जे अगदी सुरुवातीला आपल्याला कल्पना आहे, आपण जे म्हणत होतो आज तरी निदान हे आपल्या समोर आलं आहे ना, मग विचार करू. आज तरी आपल्याला कष्टाचं महत्त्व कळलं आहे ना, आज तरी भगवंताचं महत्त्व कळलं आहे ना, त्याचा विचार करू. ते का म्हणावं लागलं आणि काय होतं. आज झाली सद्बुद्धी ठेव बाजूस उपाधी, आज झाली ठेव बाजूस उपाधी, थोडा चित्ती देऊ ठाव, स्मरण्या देवा तुमचे नाव, थोडा चित्ती देऊ ठाव, स्मरण्या देवा तुमचे नाव, वेळ काढून विचारी कोठे राहतो श्रीहरी, वेळ काढून विचारी
कोठे राहतोसी हरी. विचारावं ना, आता आपल्याला वेळ आहे, समजा नामात मध्ये बदल हवा असेल तर विचारावं तरी ह्यात कुठे वावरतोस, एकदा विचारावं. काय हरकत आहे विचारायला, का उत्तर मिळणार नाही. 10 वेळा मुलांनी 4 वेळा बघितलं वस्तू द्यायची नसली तरी 5व्या वेळेला होय म्हणतो. इथे तर त्यांना वस्तू द्यायची आहे, मागणारा भेटायचा आहे फक्त. वेळ काढून विचारी कोठे राहतोसी हरी. वेळ काढून विचारी कोठे राहतोसी हरी. संसाराच्या या सागरी कोण आहे पहिलं तीरी. संसाराच्या या सागरी कोण आहे पहिलं तीरी. विचार येतो का मनामध्ये, एवढं चालले 25-25 वर्ष संसार करतो, कोण 10 वर्ष करतो, कोण 5 वर्ष करतो, हेच शेवट आहे का अजून पलीकडे काहीतरी आहे आणि तिथून हे सगळं चाललंय. विचारायला तरी हो विधान. संसाराच्या या सागरी कोण राहे पहिलं तीरी. दीन म्हणे राम राम तुमचे कळो माझं प्रेम. दीन म्हणे राम राम तुमचे कळो माझं प्रेम. बोधपाठाचे हे सार काय औषधोनी आपण जोडेल का नारायण. जोडेल का नारायण. जोडेल का नारायण. का झालं नाही असं, तर ह्याच्यात उत्तर आहे त्याचे. या आंतरिक जीवनामुळं मला हा विचारच करायचं. मला पहिलं तरी आहे का कोणी, काहीतरी आहे का पुढे, ते तर सांगतायत ना. मी म्हणतो आपल्याला नाही सुचलं तर त्यांनी सांगून ठेवलं याच्या पलीकडे काहीतरी आहे, याच्या पलीकडे काहीतरी आहे. याच्यासाठी मी थोडा वेळ काढून निदान विचारावं. आणि का विचारावं तर ते पहिलं तरी आहेत, मला त्यांचं भान नाही. मी प्रपंचामध्ये कटांगळ्या खातो आहे आणि त्याच्यातच मला आनंद वाटतो आहे. मी कृत्रिम जीवन जगतो त्याच्यातच मला आनंद वाटतो आहे. आणि तरीसुद्धा त्यांचं माझ्यावरचं प्रेम कमी झालेलं आहे. ज्याला बोलावून जो आला नाही तो सुद्धा आला तरी ते म्हणतात ठीक आहे ये असू दे. असू दे काय, का आला नाहीच म्हणून आजारी घ्यायला पाहिजे, ती नाही घेणार. ते म्हणणार ठीक आहे असू दे, आता बुद्धी झाली ना, आता कर. म्हणजे तुमचे कळो माझं प्रेम, ते कळू. संतांचं प्रेम असं आहे. तर तिथे हां संतांच्या प्रकृतीमध्ये ठेवणीमध्ये फरक असतो. एखाद्याला विचारतील या आपणच्या वेळेला आपल्याला माहिती असेल ना, दासगणू महाराज जर एरवी काही प्रश्न नाही, एरवी नेहमीचं प्रेम, काय प्रेम आहेच, प्रेम ते तसंच आहे, त्यात काय फरक पडलेला नाही. त्यामुळं एरवीची हाक वेगळी. आणि एक दिवशी गेल्यावर म्हणाले या अनंतराव, आज आहे हजेरी. एरवी प्रेम असतं, पण त्यांच्या हजेरीसुद्धा आपल्या हितासाठी आहे, प्रेमातून आहे, हितासाठी सगळं आपलं कल्याण व्हावं म्हणून अशी आहे ना. पण मला वेळ नाही. आणि काय झालं आहे, इतकं यंत्रवत जीवन करून टाकलं आहे. आणि खरं सांगायचं तर इतकं यंत्र तो हवा अशी इथं काही परिस्थिती अजून नाही. तिथं कुठं यंत्रवत झाले ते 5-55 लोकल नामकन तमकन तिकडे काय पहाटे 5चा डबा करून बाहेर पडतो, रात्री 12 वाजता येतो, 10 वाजता येतो. हे जे लोक आहेत त्यांच्याकडे झाले ही गोष्ट खरी, पण ते इतकं यंत्रवत होण्याइतपत खरोखरच गरज आहे का हा विचार करण्याचे ते आपलंच काम आहे. ज्याच्याकडे आपण बघतसुद्धा नाही, जो पहिले तरी राहतो आहे, आपल्याला इथंपासून सांभाळतो आहे, तर त्याची मला आठवण नसली तरी त्याचं प्रेम कमी होत नाही. अशाच्यासाठी काही येत नाही म्हणून हा येत नाही. कोठे उजाडे दिवस कशी सरती वर्षे मास. कोठे उजाडे कशी सरती वर्षे मास. नसे दिशांचे ही भान, नसे सूर्याचे दर्शन. नसे दिशांचे ही भान, नसे सूर्याचे दर्शन. कधी चुकून पहावे आम्हा नभ वाटे नव्हे. अरे बापरे, वर केवढा आकाश आहे. खरोखर हीच परिस्थिती आता पुढे येते. आज आलेलीच आहे, वेगळ्या स्वरूपात आली आहे, पण हीच पुढे येते की हे पुढे वर आकाश वगैरे काहीतरी आहे. म्हणून ह्यांना साधन म्हणून सुद्धा बाबा महाराजांनी सांगितलं, रोज आकाशात पाहावे, रोज तारे पाहावेत, रोज नक्षत्र पाहावे. हे कशासाठी सांगितलं? साधन म्हणून सांगितलं. अरे एवढं विशाल काहीतरी आहे, जे पाहतो त्याचा परिणाम नकळत आपल्या जीवनावर होत असतो.
अरे एवढं ते विशाल आहे आणि मी एवढासा कुठेतरी काहीतरी खंत घेऊन बसलो आहे, नाही तर काहीतरी आपलं काहीतरी कुठेतरी अपमान झालं तेवढंसं घेऊन बसलो आहे, काय ह्याच्या पुढं आहे ते. अशासाठी ते रोज पाहावं, म्हणजे चित्त तसं हळूहळू होत जातं. आता ह्या माध्यमातून जर आपल्याला चुकीचे संदेश मिळाले आणि त्यामुळे जर आपलं चित्त चुकीचं होत असेल तर बरोबर माध्यमातून मिळालेल्या संदेशाने चित्त बरोबर होणारही करायचं. ते विशाल आहे म्हणून हे विशाल आहे, पण ते करायला आणि म्हणून दिशेचं भान नाही. मनुष्याला एवढं माहिती आहे, बाहेर किक मारली, वळायचं कुठे, एवढं सिग्नल कुठे दाखवलं आहे, बाण कुठे दाखवलं आहे, हे करत तो गेला आणि हेच करत रात्री परत आला. यापेक्षा त्याला काही भाग नाही. इथे ती बस असेल तिथं प्रश्नच नाही, कंपनीची बस आहे, ती थांब्यावर थांबते, हाही थांब्यावर थांबतो. त्याप्रमाणे ते खांबाजवळ उभे असतात, गाडी आली की त्यात बसायचं, जागा ठरलेली आहे त्या ठिकाणी बसायचं, झोप लागते. तिथे गेल्यानंतर तिथं नाही चालत, तिथे गेल्यानंतर मग आपल्याला उठावं लागतं. मग तिथे काही उठा लवकर वगैरे काही म्हणावं लागत नाही, कारण इकडे बांधलेलं आहे. तर त्यामुळे तिथे बरोबर सगळं काम करतो. काम केला, बाहेर आला की बाहेर बस लागली, आला की घरी 10 वाजता घरी आला, काही नको. बघितलं तर ते त्याचं, कारण त्याचं पुढे ते राहिलेले कॉन्टॅक्ट, दिवसभरातले फोन सगळं कंपनी फोन काढून घेते अलीकडे, त्यांना कळलं आहे ते आता. त्यामुळे आणि ते पुढे होणारच, ठरलेलंच आहे. जर चुकीचा प्रवास आहे तो कधी ना कधीतरी थांबवला जाणारच. तर त्यामुळे तो निसर्गच थांबेल, व्यवस्था तर थांबेलच. तर हे सगळं आहे ना, तर ते घरी आलं की तेवढं त्याचे ते सगळं दिवसभरातलं सगळं एकदा सगळ्यांना उत्तरं, सगळे प्रश्न, इकडचं तिकडे पोचवायचं, तिकडचं इकडे पोचवायचं, काय जे काम असेल आपलं हे सगळं केलं की तो म्हणतो आता मला काही सांगू नका, घरातलं मी झोपतो. मग आता नसे दिशांचे भानं, नसे सूर्याचे दर्शनं. आणि मग आता चुकून जर एखाद्या वेळेला बाहेर पडला आणि आकाश बघितलं तर असं वाटतं, अरे ही रोज असते का काय, आजच आहे कोणाटू, ही वेळच येणार आहे आपल्यावर. कधी चुकून पहावे आम्हा न वाटे नवे, कधी चुकून पहावे आम्हा न वाटे नवे, रोज असते का ते तेथे एक विचारी दुजाते, रोज असते का ते तेथे एक विचारी दुजाते, दीन म्हणे रे माधवा तैसे झाले जीवाशिव. हे इकडं परवडलं. पण ते जे आहे ते रोज तिथे असतं का, तसं भगवंत रोज आपल्याजवळ असतो का, ते परवडलं एक वेळ, पण हे नाही परवडणार. रोज असते का ते तेथे एक विचारी दुजाते, दीन म्हणे रे माधवा तैसे झाले जीवा शिवा, दीन म्हणे तैसे झाले जीवा शिवा. पाठाचे सारे काय करूया विचार, पाहू शोधून आपण जोडलं का नारायण, जोडलं का नारायण, जोडलं का नारायण. अडचण कळली आपल्याला की जर सावधान नसलो तर माझ्यासमोर आकाश असून सुद्धा काही उपयोग नाही, झाडंपेडं असून उपयोग नाही, सगळीकडून भगवंत आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो त्याचा उपयोग नाही. आणि उलटं जर एखादा संवाद करायला गेलं तर त्यालाच वेळेत काढतील, झाडाकडं बघत बसे, काय झालं कोण काय करावं, इतकं सगळी ही झाली अवस्था. पूर्वी झाडाचं चिंतन करायला सांगत होते, ध्यान करायला सांगत होते, नदीच्या जवळ जाऊन बसायला सांगत होते, पण नदीकाठी बसलेत, काय झालं घरी, काय झालं का काय, कोणा ठोक हे. आणि वर ते कोण, तर शेजारी कोणीतरी नदीवर ते खारी शेंगदाणे खात बसलेले, त्यांचा काय याच्याशी काय संबंध नाही, नदीत शिकण्याचा वगैरे काय संबंध नाही. हे इथं आज कुठून दिसतात, हे इथं ते कुठून का दिसणार, दिसत आहेत ना. म्हणजे त्यांनी काय आपल्याला बघायला बोलवले की तिकडे ना, काय ते बसत ना, त्यांना नदी बघायची, त्यांना कळले की नदीत काहीतरी बघण्यासारखं आहे. बरं आपलं काही नुकसान करून बघतायत का, काही नाही, का 4 शेंगदाणे आपल्यातले मागितले का नाही, मग कशाला काय विचार करा, निदान एवढ्यासाठी तरी. पण हे कमेंट बसून दोघात बघितलं ती नदी काठी बसते, कधी दिसत नाही, आजच दिसतात. काहीतरी झालं असेल घरात झाल्यावर नदीच्या काठी जाऊन बसावं, कधी झाडाखाली जाऊन, असं काय रोजच बसावं म्हणजे घरात काही होत नाही, उलटं सांगायचं होतं ते. ठाला 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 ठाला. तर आपले पूर्वग्रह विचार मतं सगळं जे काय गोळा करून ठेवलेले, असं आहे तसं आहे, हा असा आहे तो तसा आहे वगैरे, सगळे थंड पडलेले मेंदू, सगळं एकदम ते विठ्ठलाची डोक्यात पडले ते टाळ की बरोबर मनुष्य जागा होती.
हां म्हणजे निदान आत्तासुद्धा काही नाही, थोडी पेंग यायला लागती, थोडं होतंच वेळ होती, पोटात काही नसतं, उपास पडलेला असतो, नाश्त्याला फार वेळ झालेला असतो, मग अशा वेळेला होतं तसं. पण एरवी रोज तरी निदान आपल्याला काही अशी परिस्थिती नाही. जे काही संधी आहे त्याच्या वेळेला निदान मग हे असे थंड पडलेले बिंदू विठ्ठल विठ्ठल म्हणल्याशिवाय जागे होत नाहीत. तिकडे जाऊन त्यांच्याशी तादात्म्य झाल्याशिवाय आपल्याला सूक्ष्म सृष्टी कळत नाही, त्यातला भगवंत कळत नाही. तर ते कळावा यासाठी हे सगळे सायास किंवा हे सगळे त्यांचे कृपा या त्याच्यासाठी काम करीत असतात. निदान त्याची आपण कदर करावी. अनेक प्राणीच्या प्रेरणा आहेत, कृत्रिम मनोरंजन आहे. कृत्रिम काय येतं मला सांगा? सहज येत नाही म्हणून कृत्रिमच प्रश्न आहे. सहज मनोरंजन होतच आहे खरं सांगायचं. आणि मनोरंजनासाठी लोक माझं काय म्हणणं नाही, मनोरंजन हाही माणसाच्या ह्याच्या जीवनाचा एक भाग आहे. त्याचं चित्त श्रमतं, प्रपंच करून करून सगळ्यांचं ऐकून सगळं होतो, मनुष्य बेजार होतो. मग त्याला काहीतरी थोडं रिलीफ पाहिजे, थोडंफार त्याला काहीतरी विश्रांती पाहिजे, हे खरं आहे. पण अलीकडे ही जी काही विश्रांती आहे ना, जी काही रिलीफ आहे की नाही, किंवा काय म्हणू आपण त्याला, मग त्यासाठी तो सिनेमा बघून आपलं काय ठीक. पण सिनेमा बघून श्रमतो त्यांनी कुठे जावं आता, हा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सगळं करून जो हे होतोय ना आता, त्या मनोरंजनाने थकला, त्यांनी विश्रांतीला कुठे जायचं, हा आता माझ्यासमोर प्रश्न आहे की त्यांनी आता कुठे जावं. तर असं तरी त्याला स्वरूप येऊन एवढं जरी बघितलं तरी खूप झालं. आपल्या जागी बसून होणारी कामं आहेत म्हणून सावध खाणं फिरणं काय असेल ते, झोप आहे, आळस आहे, काय असे असंख्य गोष्टी आहेत. एकदा जाग्यावर बसायची सवय झाली ना, म्हणजे मनुष्याच्या हातात काही नसलं, म्हणजे मोबाईल किंवा काय जे असतं ते काही नसलं ना तरी त्याला उठावं असं वाटत नाही. कारण ती बसायची सवयच बरी वाटते हळूहळू. याला सतत काम करायची सवय. आपल्याकडे बघा तुम्ही, जुनी माणसं आहेत, स्वयंपाक आवरला, ते सगळे वाढून झालं, झाकापाक झाली, भांडी घासून झाली की जुन्या आईंची किंवा कोणाची आजीची आठवण करून बघा, की ते झालं की निवडायला घेणार सुरू. 5 वाजेपर्यंतचा वेळ आपल्या हातात आहे, त्यावेळेला गप्पाने बसत ते लोक कधी, कारण त्यांना तशी सवयच नाही कधी. चांगल्या अर्थाने स्वधर्माच्या कर्मामध्ये ती स्वतःला सतत गुंतवून घेणारे लोक आहेत. हे काय होते, हे असं बसून बसून शेवटी असं वाटतं आता बसूनच राहावं, ते पाहवत नाहीचं होतं, शेवटी डोळ्यांना त्रास होतो म्हणून बंद करून ठेवतात, किंवा ते बंद करतात काही वेळा म्हणून बंद पडतं. तर तसं होतं. पण तसं झालं तरी सुद्धा आपण उठावं आणि चला आता एक चक्कर मारून, नको, कुठं जाता आता बाहेर, मग आहे तसंच राहा. मग काही फारसं ते बाहेरचे प्राणी ते काय फार फरक नाही त्याच्यात काही, त्यांना सुद्धा कुठं जावं असं वाटत नाही. आपल्याकडे सुद्धा प्राणी नदीवर वगैरे नेऊन आणतात ना, ते डुंबत राहिले ना तसंच बरं आहे असं वाटतं त्यांना. तुम्ही बघा, तुम्ही असं डुंबत राहावं असं वाटतं. सूर्य माथ्यावर आला आहे, हे झाले, आता संध्याकाळ पडायला घरी जायला पाहिजे, त्या गोरक्षावर कोणावर जबाबदारी असते त्याची, तर ते नाही निघत, तिथंच काठी नाही केलं तरी हालत नाही. तर ते जसं होतं ना, त्याच्यापेक्षा फार वेगळं काय होतं आहे असं नाही. आता कामात माणूस आहे, न्यूटनसारखा माणूस आहे, तो त्यांना हल्ला नाही, ठीक आहे, न्यूटनकडे ते ह्या अशा शास्त्रज्ञांच्या बाबतीत ठीक आहे, ते असे खूप मंडळी आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामात ते आहेत, तिथून त्यांना जेवलो का नाही याचं पण भान नाही. हां, त्यांच्या बाबतीत ठीक आहे. हा मनोरंजनवाला माणूस, तो काय जगात प्रोडक्टिव्ह करणार मला सांगा. तर ते जर तो करत असेल तर त्याच्यातून त्याचं काय होणार, शेवटी हे सगळं आळसेपणा अंगात शिरतो आणि मग त्याच्या हातून 4 कामं घरातली सुद्धा होत नाहीत. जगाचं काय व्हायचं राहू द्या, ही माणसं जगासाठी जगलेली माणसं आहेत, त्यांचं स्वतःचं काही काम नाही, काहीही काम उरलं नाही. आपण अभंग काढून बघा, आम्हाला स्वतःचं काही काम उरलेलं नाही असं सांगतील. आणि हे आपल्याला सावधान व्हायला आपण एका दुसरी गोष्ट ऐकून ठेवली असं मागे बोलले असेल की एक स्वामीजी आपल्या ते पर्वतावरच्या देवळातल्या देवाच्या दर्शनासाठी या चढून चालले होते. तसे धट्टेकट्टे होते, पण बरोबर शिष्यमंडळी होती. स्वामीजी म्हटलं शिष्यमंडळी असतात, त्याच्याशिवाय हे स्वामीजी पण होत नाही, तेही असतं. तर त्यामुळे तसे थोडे त्यांच्याबरोबर शिष्यमंडळी होती. त्यांना भार पडू नये म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबरचे वस्त्र, त्यांच्या सगळ्या वस्तू हे सगळं सांभाळायला बरोबर ते होते. आणि हे सगळे ढाबाटाकीत चालले होते वर. जात असताना चढावर चढात आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाजूने एक मुलगी आपल्याला पासून पुढे जाते. 8-9 वर्षाची मुलगी, लहान आपल्याकडे 8-9 वर्षाच्या मुलीला म्हणजे अलीकडे सुद्धा किती जपायची वेळ येते, पण ही 8-9 वर्षाची मुलगी लहान आहे. ती चढत चाललेली आहे आणि नुसती चाललेली नाही, तिच्या पाठुंगळीला 2-3 वर्षाचं एक मूल आहे.
हे घेऊन ती त्या चढचढते आणि दोघं ती त्याला सारखं म्हणते, पडू का तुला आता, पडू का तुला. मग ते दोघं मिळून हसतात. ती प्रत्यक्षात त्याला पाडीत नाही आणि त्यालाही माहिती ही पाडणार नाही. हे दोघं हसत हसत वर चालले आणि त्यांचं ते हसत जाणं आणि आपलं धापाटाकीत जाणं आणि दट्टेकट्टे पण. आणि ते 8-9 वर्षाचे आणि 2-3 वर्षाचे बाळ पाटील ते. तेव्हा हे दोघांचे सगळे संवाद बघून त्यांना जरा कुठं मनाशी कुठंतरी सावध हे कोणालाही व्हावंच लागतं. तर थोडंसं त्यांना वाटलं, याच्यावर विचार करायला पाहिजे. ही एवढीची मुलगी आहे, दंड चढचढती आहे, पाठवलेलं हे मुलं आहे आणि आपल्याला हे सगळे घेतलेले लोकांनी नुसतं चढून जायचं आहे तर दगामेघून झालं, आपण धापा टाकतो आहे. तर काय असं त्यांच्या मनामध्ये तेवढं ह्याची पार्श्वभूमी बैठक लागते तेवढ्यासाठी. रोज घडत असतं काहीतरी, हे असंच आहे, हे रोज घडतंच आहे. तर त्यांना संदेश मिळाला, आपल्याला असा मिळतो का किंवा कुठे काय घडतं का आपण बघत असावं. त्यामुळं त्यांनी शेवटी विचार केला. हिला विचार होतं रे की बाळ, तू हे तुझ्याजवळ म्हणजे तर माझी त्यांची परिस्थिती स्वतःला माहितीच होती, स्वतःजवळ सामान नाही काय नाही. तर बाळ, तू एवढी लहान आहे आणि शिवाय पाठीवर हे ओझं घेऊन तू चालती आहेस, माझ्यासारखं तू डोंगर चढतेस. तर तू पाठीवर एवढं ओझं घेऊन हे डोंगर चढतेस आणि ते सुद्धा पुन्हा तू आनंदाचं आहे. तुम्ही खेळताय परत हसत खेळत तुमचं चाललेलं आहे, पडू का नको का हे चाललं आहे तुमचं. तेवढ्या आनंदात एवढं ओझं घेऊन तू जातेस. ती म्हणाली, ओझं नाही, तो माझा धाकटा भाऊ आहे. तेव्हा जागे वाहते असं. आज त्या धाकट्या भावाला त्या देवाला घेऊन जाताना सुद्धा पाठवलेला मारून चढावरणं जे ह्या स्वामींना कठीण जाते, तरुण धट्टेकट्टे असून कठीण जाते, तर तिला त्या धाकट्या भावाला घेऊन जाताना मजा आनंदात पडू का हे ती म्हणते. ते त्यामुळे म्हणते, त्या म्हणले ते ओझं नाही आहे, माझा धाकटा भाऊ आहे. आता मला सांगा, काय परिस्थितीत आपण येऊन पोचलो हे विचार केले. हे आपल्यासमोर आलं नाही, आलं असेल तर आपण लक्ष दिलं नाही. त्यामुळे मग आता तुझं तू बघ, तिला पोचव, त्याला पोचव, माझा काय संबंध. हे सगळं आलं ते आपल्यात त्यामुळे आलं. तेव्हा हे संदेशांसाठी हे आहे की हे संदेश आहेत ते आपण अशा घटनातून घ्यावेत. जाग करण्याने विचार करायला प्रवृत्त करणार जर नसेल तर ते शिबिरही नाही आणि तो उत्सवही नाही. मामांच्या भाषेत सांगायचं असेल तर मामांच्या भाषेत मामा म्हणायचं की गरज आहे म्हणले, उत्सवांची गरज आहे. मलासुद्धा असं वाटतं की शिबिर व्हावं, हे करावं. होतच असतात, कीर्तनं होत असतात, त्यानिमित्ताने काही जागृती चालूच असते. तरीसुद्धा असं घेऊन काहीतरी करावं. पण वेळी लोकांना उत्सव व्हाय, मला ते तसं नको आहे. उत्सवाला अभ्यासाची बैठक नसली की फक्त मनोरंजन होतं म्हणले. अभ्यासाची बैठक पाहिजे. त्यामुळे अभ्यास आणि इकडे नाम ह्याचं जर होणार असेल तर उत्सव, नाम आणि अभ्यास हे 2 असेल तर उत्सव होईल पडले. त्या अर्थाने ते शिबिर, त्या अर्थाने तो उत्सव व्हावा. तेव्हा असं कुठल्या तरी निमित्ताने हे कळतं. आपल्याकडचे कीर्तनकार असं एकाने काय असतं की कीर्तनकार सांगतात किंवा सांगणारा कोणी असलं तरी लोकांची अशी एक कल्पना असते. मला ती वस्तुस्थिती माहीत असल्यामुळे माझा तसा काही गैरसमज नाही. पण जे सांगणारे असतात तर ते ऐकणाऱ्यांना असं वाटतं की ह्यांना सगळं ब्रह्मज्ञान झालेलं आहे वगैरे असं तसं वाटत असतं. आता मला माहिती आहे, मी सांगतोच आहे तुम्हाला, त्यामुळे तसलं काही गैरसमज नाही. पण ते तसं वाटतं आणि त्यामुळं कीर्तनकारांना मोठमोठे प्रश्न विचारायला मागं लोक थांबलेले आहेत. कीर्तनकारांना विचारतात. तसं त्यांनी विचारलं की आत्मज्ञान हवं आहे मला, ते आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, तुमच्या कीर्तनात मी सगळं ऐकलं वगैरे सगळं, मला ती पाहिजे. म्हणजे काय हरकत नाही, एका आठवड्यानं आपण भेटूया. काय सावरून घेण्याची सुद्धा कला आहे. आठवड्याने भेटूया. आपल्याला वर्गात नाही का सांगत वगैरे, तू मला स्टाफ रूममध्ये भेट, म्हणजे ते तसंच असते पूर्वी. तर आठवड्यानं भेटूया. हा खुश झाला. एवढी आत्मज्ञान दर्शनासारखी वस्तू आणि आठवड्यात आपल्याला म्हणतात सांगतीलच काहीतरी जप करायला. करू काय त्याच्यात एवढं आपण ऐकलं, एवढं अशी गोष्ट मिळायची, एवढी मोठी गोष्ट आहे, अखंड जप सांगितलं तरी करू. ते म्हणले काय करू मग मी आता त्याच्यासाठी. काय करू नको म्हणले, एकच काम कर, की सतत विचार करायचा. एका हातानं टाळी वाजवायची आहे, कशी वाजवता येईल 8 दिवसांनी येईन मला सांग. एका हातानं टाळी वाजवायची, कशी वाजवायची ह्याच्यावर फक्त विचार कर आणि मला 1 आठवड्यानं भेट. त्याला काय सुचलं नाही आणि तो काय आला नाही. सोडून देतो आहे मी प्रश्न सोडून देतो. याच्यापेक्षा झेन प्रश्न छान असतात. काय काय आपल्याला बोललाच की झेन प्रश्न हे असेच असतात. त्यालाही झेन गुरुला असंच विचारलं, मला आत्मदर्शनाचं. ठीक आहे, आत्मदर्शन हवं आहे. तुला एक
फार काही कष्ट नाही. एक कोडं सांगून ठेवतो, सोडवून ठेव, नंतर मग सुटलं की ये. आपल्या काचेच्या बाटल्या असतात, रुंद तोंडाच्या असतात, त्याला बुचलं होते ते कशाचे काय आपल्या घरातल्या वस्तूंचे. तर त्या अशा रुंद तोंडाच्या काचेच्या बाटलीत पाणी भरले. त्याच्या तोंडातून जाणारा एक अगदी छोटासा मासा घेतला आणि आत सोडला. आत सोडलेला आहे ते ठेवून दिलं. त्या पाण्यावर बरोबर पाणी घालत राहिलं. पाण्यावर तो छोटा मासा वाढत वाढत चालला. तो जगला तर जगलाच, पण वाढला आणि एवढा वाढला की जवळजवळ बाटलीच्या आकाराचा तो झाला आत. आता तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्याला इजा होता कामा नये आणि बाटली फुटता कामा नये. तुला उत्तर सापडलं की माझ्याकडे, मी आपलं सोडून ठेवतो तुमच्याकडे. पद्धत काय आहे ती, काय झालं, विचार करण्याची जी सवय आहे ती पण कमी झाली आहे. म्हणून मग असं काहीतरी करण्यापेक्षा मग ते पाहणं बरं पडतं. ते का पडतं ते ह्यामुळं त्याला बाहेर काढायचं तर तो बोचाचा त्या आकाराचा नाही, त्याच्यापेक्षा मोठा आहे, तो जिवंत आहे, तो जिवंत राहायला पाहिजे, बाटली फुटली नाही पाहिजे. शोधा, हे झेनचे मार्ग असे. आणि शोधा म्हणजे ते सापडलं की या चालू दे विचाराचं काम. अर्थात 2-3 दिवस आपण केवळ याच्यावरच विचार करू नका, पण निदान आपल्या बुद्धीकडं पाहायची एकदा आपल्याला सवय या निमित्ताने होते. हे सांगितलं ते का सांगितलं त्यांनी की बुद्धीकडं, कारण आपल्या एवढी बुद्धी आहे झाली आता मोठी की कुठलाही प्रश्न ती सोडवू शकते अशी आपली एक समजूत झाली. तर आता हे सोडवते का ते बघा आणि सोडू देत तिला. तर शिबिरभर नसलं तरी निदान स्वतःच्या बुद्धीबद्दल आणि आपल्या काय मार्ग असते सुचत आहेत त्याबद्दल विचार करून ठेवायला हरकत नाही. तेव्हा अभ्यासाची जोड हवीच, विचार करायला प्रवृत्त करण्याची जोड हवी, ती आहे आणि ती मिळावी अशी इच्छा आहे. मग मामांनी फार शब्द त्याला चांगला वापरला की मग शिबिर परिपक्व होतात, उत्सव परिपक्व होतात. नुसतंच हे नाही बसून राहिलं. ते म्हणजे तसं नाही, नामही घेतोय आणि विचारालाही प्रवृत्त झालेला आहे, तर तो पुढे जाईल. किंवा आणि महाराज तेच म्हटले, साधन आणि वाचन बरोबर असलं म्हणजे साधक चुकायचा नाही. म्हटले ते साध्या भाषेत सांगून टाकलं, साधन आणि वाचन ते विचार करण्यासाठीच, आणि नाम बरोबर आहेत साधनही, तर ते बरोबर असलं म्हणजे मनुष्य पुढे जाईल. साधक पुढे जायला ह्या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या अशाच आहेत. तर सतत आपल्याला, आणि आपणही बघा, आपल्यालाही भगवंत दिसतो. मला म्हटले तुम्हाला सगळी भगवंत, सगळी भगवंत आहेच तो ना, दिसायचाच प्रश्न आहे फक्त. तर समजा दिसतो आपल्याला दगडात दिसतो, खडा जो टोचतो ना त्यातसुद्धा दिसतोच, कारण त्याचा काहीतरी हेतू असला पाहिजे. माझा पाय चुकीचा असला पाहिजे. तेवढे काट्यावर पाय पडले कसा पडेल मला सांगा. काट्यावर पाय पडून माणसांना काटावर बसले की नाही, तर त्यावेळेला माणसं काय तक्रार करतात की बाबा माझं काट्यावर पाय पडला, काटा बसला आणि काट्यावर पाय पडला. हे जरी दुसऱ्यावर ढकलण्याची गोष्ट वाटली तरी ती तशी नाही आहे ना. काटा तिथे आहे हे दिसायला कोणाला पाहिजे, काट्याला का मला? मी येतो हे काट्याला दिसणार का तो तिथे हे मला दिसणार? खरं सांगायचं तर मला दिसलं पाहिजे की तिथे काटा आहे. म्हणजे मी खाली बघून चालत नव्हतो किंवा दुसरीचकडे बघत होतो असं म्हणा. फार तर कसंही ते तिथे माझं लक्ष नव्हतं हे त्याचा अर्थ आहे. आणि जर समजा माझ्या लक्षात आलं असेल तर मला माझं पाऊल आवरता आलं नाही, टाळता आलं नाही, हा त्याचा अर्थ आहे. काटा कसा लागला? चुकून लागतो हे मान्य आहे, आणि आपण त्याला चुकून लागतो म्हणतो, काट्याला दोष देतो, आणि लोक कसंही कुठेही काटे टाकतात म्हणतो. पण त्यांनी कुठेही टाकले तरी मी चुकू शकेन असं का नाही म्हणत? कुठेही टाकले मी ते चुकवेन, काय उडी मारून एक पाऊल पुढे टाकेन असं करता येईल. पण ते त्यांनी तिथे टाकले, आता त्याला काय दिसणार आहे की तुम्ही येताय आणि आपण बाजूला सरकावा वगैरे असं काय? असं का ते काटे ओळखतात आपल्याला? त्यामुळे एवढं कोणी नाही ओळखत, ते आहे तिथे पडून राहतात. आपलं काम आहे की ते चुकून जावं. तर त्यातसुद्धा काय तो देव आहेच, तो दाखवतो मला की तू सावध नाही आहेस. मला काट्यातसुद्धा देव दिसतो, याचं कारण आहे तो काटा लागला याचा अर्थ मी बेसावत होतोय त्याने मला दाखवून दिलं, मी काटा ओळखू शकलो नाही. तर हे मला तो दाखवून देतो, तेवढं मला तिथं तो देवच आहे, तो दाखवून देणार आहे. तर टोचणारा असू दे, झाडातला असू दे, पानातला असू दे, कशातलाही असू दे, तर हा आपल्याला जो देव आहे तो आपल्यालाही दिसा. हा सगळीकडे शत्रू मित्रात तर आहेच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त शत्रूत आहे. एखादा प्रकाश आहे, तो मंदही असतो आणि तीव्रही असतो. शत्रूतला तीव्र असतो, मित्रातला जरा मंद असतो. तो सूर्य सौम्य असतो, कारण तो मित्रच असल्यामुळे सगळं चांगलंच दिसतं त्याला आपल्या, आणि आपल्याला तो सांभाळूनच घेतो. शत्रू अजिबात सोडत नाही, तो चांगला तेजस्वी ईश्वर आहे. त्यामुळे आपल्याला कुठलाही दोष आपल्यातला त्याला खपत नाही, तो लगेच दाखवून देतो. तेव्हा ईश्वर सगळीकडेच आहे, तो दिसू शकतो. आपण फक्त त्यासाठी काहीतरी करीत असावं. आणि मी वेळेच्या अभावी थांबतो, कारण आपलं जीवन आणि चहा हे सगळे
एकत्रच व्हायची वेळ यायची. तसं नको, मध्ये त्याच्या स्पेस पाहिजे बरीचशी, मध्ये थोडी डुलकी मिळावी, काही थोडं विश्रांती मिळावी, उरलेलं नाम व्हावं असं मलाही वाटतं. तर त्यासाठी आता मी आहे इथे थांबतो. एकूण शिबिराकडे बघण्याचा दृष्टिकोन असावा. आपण कशासाठी त्यांनी आपल्याला एकत्र आणलेलं आहे, तर हे आपल्याला समोर असावं. हे सगळं आपल्या पायाशी ठेवण्यासाठी हे आत्ताचं सत्र होतं. तर आपण त्याकडं तसं पाहावं. म्हणजे आपल्याला 48 तासात जे तासांचं मिळून जाईल. काय जे आहे ते महत्त्वाचं असलं, ते काय महत्त्व आहे कळलं म्हणजे आपल्या दृष्टीनं आपलं काम होईल, ते व्हावं यासाठी हे. आणि जागृत करणं हे शेवटचं. पंत महाराजांनी सर्वात शेवटी अभंग लिहिले आपल्याला माहिती असेल. जागृती जागृती जागृती, दत्तजन्माची स्मृती. मला कशासाठी जन्म मिळाला आहे आणि तो माणसाचाच कशासाठी मिळाला आहे आणि मी त्याचं काम त्याच दृष्टीनं करतो आहे का याविषयी सावधान करा. जागृती जागृती जागृती. ते तसंच संतांचं सगळ्यांचं म्हणणं हेच आहे. आणि एक शेवटचा मुद्दा म्हणून फक्त सांगून ठेवतो की हे सगळं आता संतांचं म्हणणं झालं, अनुभवाचा भाग झाला, हे सगळं झालं. खरोखर आपल्याला जायचं असेल तर आपण म्हणजे हे घ्यायचं असेल, आपल्याला त्याप्रमाणे राहायचं असेल तर कसेही असं भगवंताची साथ आहेच. त्या कशावरनं लक्षात येतं तर हे मेंदूमध्ये अब्जावधी पेशी आहेत. आता मेंदूचं ऐकण्याची ही वेळ राहिली नाही मलाही माहिती, पण तरीसुद्धा एक 4 शब्द असं. तर अब्जावधी पेशी आहेत त्या मेंदूमध्ये. तर त्यांच्यामध्ये एकमेकांच्यात व्यवस्थित सुसंवाद असतो, संदेशांचं वहन चालू असतं. ते अनेक वेळेला असं असतं की ते त्या विद्युत लहरी आहेत, त्याच्या रासायनिक होतात, रासायनिकच्या पुन्हा विद्युत होतात. अशा तऱ्हेनं हे सगळं संदेश वहन सुरू असतं. ते ट्रान्समिटर्स असतात, ते न्यूरो ट्रान्समिटर आपलं काम करतात. तर हे काम करताना असं का होतं तर मध्ये म्हणजे खूप 100 वर्षापूर्वी असा मांडलं गेलं सिद्धांत की ते काहीतरी प्रकारे ते एकमेकांचा संदेश एकमेकांना पोचवतात आणि कळत तर नाही आहे काही. त्यांनी त्यावेळेला नुसता हायपोथेसिस म्हणून मांडलेलं आहे. आपण हायपोथेसिस म्हणून घ्यायचं. त्यांनी 50 वर्ष हायपोथेसिस म्हणूनच घेतला. एक गृहीत काय म्हणून घेतला की ते जातं एवढं खरं, याचं त्याला कळतं ही गोष्ट खरी. कसं कळतं माहिती नाही. मग लक्षात आलं की तिथे काही सिनॅप्सिस आहेत, म्हणजे फटी आहेत थोडक्यात. त्याच्यात कुठेतरी ह्या सिनॅप्सिस आहेत, फटी आहेत असं लक्षात आलं. आणि इथून संदेश तिथपर्यंत जातो त्यावेळेला इलेक्ट्रिक करंटसारखा असतो. तो पुढे मध्ये अडथळा म्हणजे फट आल्यामुळं तसाच्या तसा पुढे जाऊ शकत नाही. त्याला करंट पुढे न्यायला काहीतरी पाहिजे ना माध्यम. ते माध्यम नाही आहे, मध्ये फट आहे, ते सिनॅप्सिस आहेत, ते फट आहेत. ते फट आहे तर ती फट ओलांडून जाताना त्याला कन्व्हर्ट व्हावं लागतं. ते करण्याची यंत्रणा मेंदूमध्ये आहे. तेव्हा ती त्याचं रासायनिक रूपांतर करते की जे फटीमध्ये चालू शकतं आणि पुन्हा त्याचं परत रिट्रान्समिशन करून दुसऱ्या भागात पाठवते. तिथे जे सिनॅप्सिस आहेत त्यांना ते हे कळतं. हे जेव्हा प्रत्यक्ष पुढे 60-70 वर्षांनी म्हणजे आता 50-60च्या दरम्याने जेव्हा अधिक सखोल संशोधन होऊ शकलं, म्हणजे साधनं उपलब्ध झाली, तेव्हा हा अंदाज खरा ठरला की खरोखरच असं होतं की एक करंट येतो, त्याचं रासायनिक करंटमध्ये रूपांतर होतं आणि पुन्हा रसायनाचं परत विद्युतमध्ये रूपांतर होतं. तेव्हा हे तर एकच आहे. पण पुढे असं लक्षात आलं की काहींच्या ठिकाणी या फटी नाहीच आहेत, तर थेटच संदेश वहन होतं. आता त्या नसल्या तरी चालतात, असल्या तरी काम होतं. नसलं तरीही चालते, असलं तरीही चालते. हे तर मला साधं वाटलं, पण त्याच्यापेक्षा जेव्हा डाव्या आणि उजव्या बिंदूचं बघितलं तेव्हा हे त्याच्यापेक्षा मोठं आहे म्हणले काम. हे यांची जी जोडणी आहे तर ती सर्वात मोठी आणि ती सर्वांच्या ठिकाणी हा असतोच जोडा. हा जो 2 मेंदू जोडणारा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो जोड असतोच. तर हा कॉर्पस कॉलोजम तो जो आहे, जो कॉर्पस तो प्रत्येकाच्या ठिकाणी असतो जोडलेला आणि त्यामुळे हे सगळं कोऑर्डिनेशन होऊ शकतं. हे जोडलेले असतात. पण अशा व्यक्ती आढळून आल्यात की त्यांच्यात ते जोडलेले नाही आहेत. आपल्याला ते स्प्लिट करावे लागतात ऑपरेटिव्हनी किंवा नाही करा तुम्ही तरी काम चालूच असतं. ते काम चालूच असतं. ते जोडले गेले असले तरी आणि वेगळे असले तरी. एवढं जर काम जी आपली यंत्रणा संबंध देहाची प्रत्येक क्षणी चालवते तिच्यात हे चालू शकतं. त्याचा माझ्या दृष्टीनं अर्थ एवढाच की आपलं चूक का बरोबर काय झालं त्यावेळेला कसं झालं, किती 25 वर्ष माझी वाया गेली, हे झालं ते झालं, त्याचा काही विचार करू नका. आज आपलं ठरलं ना, आहे तसा जोडलेला न जोडलेला, करंट जाणारा न जाणारा सगळं चालू शकते. आणि तरी आपलं शरीराची यंत्रणा जर व्यवस्थित चालू शकत असेल, ती परमेश्वरी यंत्रणाच आहे, ती व्यवस्थित चालू शकेल, तर स्वतः परमेश्वराला आपण कसेही चालू, फक्त त्याची इच्छा एवढीच राहील की याला माझ्याकडे यायचं आहे. तेवढी आपण इच्छा बाळगू. बाकीचं तो बघतोच आहे देव. मी असं गृहीत धरलं याच्यावरनं की देव हे जर ध्येय असेल तर आपण कसेही असलो तरी चालेल. त्यासाठी जागृत म्हणजे त्यासाठी आपण जागा व्हावं आणि जे आपल्याला शक्य आहे ते करावं. त्याच्यात मध्ये काही कमतरता राहिली तर ते बघून घेतील.
पण मला जसं जमतंय तसं मी करतो आहे. हा आता आपल्या जेवढी म्हणून जीवात शक्ती दिली, जेवढा म्हणून माझा निर्धार बळकट आहे, तेवढ्या बळकट निर्धाराने मी करत असावं. आणि केल्यानंतर जे आहे ते त्यांना दिलं की ते त्यांचं झालं. प्रसाद एकदा नैवेद्य दाखवला की प्रसाद पवित्र आहे. तुम्ही जे काय करून ठेवलेलं आहे त्यात मीठ कमी आहे ते बघून तो सांभाळून घेतो आहे पुढे. आपल्याला नाही काळजी करायचं, कारण सगळं सांभाळतो. तर त्यासाठी जसा नैवेद्य दाखवतो तसं मी अर्पण केल्यानंतर त्यांना ते चालणार आहे. फक्त ह्याची मला खात्री पाहिजे आणि चालल्याचे असंख्य पुरावे आहेत. त्यामुळे त्याच्याकडे आपलं लक्ष असावं. त्या संदेशाला जसं पंताने म्हटलं शेवटी की जागृती जागृती जागृती, तशी आपल्याला जागृती असावी. आणि मग आपल्याला जो जन्म मिळालेला आहे त्याची आपल्याला कधी विस्मृती होऊ नये, सतत स्मृती राहावी, सतत आठवण राहावी. माणूस आहे आणि मला हे करता येण्यासारखं आहे, तर एवढं आहे ते आपण चालत राहूया. आणि त्याच्यासाठी आता शेवटी काय असतं की ह्या ज्या सगळ्या ही स्थानं आहेत, कुठेही जा, ज्या ठिकाणी शुद्ध उपासना आहे त्या ठिकाणी ही जी स्थानं आहेत, प्रत्येक स्थानी हेच काम चालू आहे की त्याला अक्षरशः म्हणजे ते समर्थांनी त्यांच्यासारख्यांनी सांगावं तर त्याच्या चित्ताचं मलिनता स्वच्छ करून टाकेल. गेल्यानंतर त्याचं निरूपणानंतर त्याचं चित्त शुद्ध असेल, सहवासानंतर चित्त शुद्ध असेल. बसलाय नामाला तर गेल्यानंतर बाहेर पडला तर त्याच्या लक्षात येईल वा शांत आहे चित्त, काही नाही. ती जी अस्वस्थता घालवण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे ते त्यांच्याकडेच आहे. आणि त्यातसुद्धा त्यांना काही अपेक्षित नाही. म्हणजे एरवी माहेरं असतात पण मायेची असतात, त्यात काही गडबड झाली की ते उद्भरावतात. तर तसं नाही आहे. हा विश्रांतीची जागा आहे या अर्थाने. स्वरूप केवळ ते जे ना तेच आहे ते इथं आता प्रत्यक्ष वावरतं आहे. आपण त्याच्यात आनंदाने राहावं. आणि जे आपल्याला नाम साधून घ्यायचे, जे समाधानासाठी प्रयत्न करून घ्यायचे आहेत, जी त्यांची कृपा मागायची आहे, तर ते मौन बाळायचं आहे. जे आपल्याला करावं साधन वाटतं आहे इथल्या ह्याच्यात ते आपण करीत असावं. त्यांचं फक्त हे सगळ्या मंडळींच्या आता आपल्याला ही एकच आरती बनूया आणि थांबू. पण 206 आहे म्हणण्यात असेल तर काही प्रश्न नाही. हे अर्थाला खूप गंभीर आहे आणि चांगलं आहे, छान आहे. त्याच्यावरही चिंतन केलं तरी चालेल. सुखसहितानुघरहिता निर्मळ एकांता कलिमलदना गणा स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिकांत अनंता तो अम्मा सुलभ जय कृपावंता. जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु मायेरा. जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणी वाव. सद्गुरु प्रसादे सुलभ पाव रामी रामदासा फळला सद्भाव. जय देव जय करुणाकरा आरती ओवाळू सद्गुरु मायेरा. जय देव जय सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. कुंडलिक वरदाय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.